नवीन जी पुस्तकं आली स्टेट बोर्डाची ती चांगली आहे, त्याच्यामध्ये जास्त कव्हरेज आहे. पण मी म्हणाल की एवढं इंग्लिश आपण करू शकतो. जर तेवढं जर नसेल जमत करायला तर मी आणखीन एक तुम्हाला पर्याय सांगेन की येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये आपलं पण एक पुस्तक येणार आहे एन्शियंट मिडॅवलचं. त्याच्यामध्ये पण सगळं कव्हरेज आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्हली कव्हर केलेल्या आहेत गोष्टी. तर त्यामुळे तुम्हाला जर थांबणार असाल तर त्या पुस्तकासाठी थांबू शकता. पण जर अगदी लगेचच घ्यायचंच असेल पुस्तक तर आय वुड प्रिफर इधर पूनम दलाल दहिया किंवा ल्युसेंट. बाय द वे पूनम दलाल दहियाची PDF पण आहे माझ्याकडे, कोणाला हवी असेल तर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे खर्च करायलाच पाहिजे असं काही नाही. PDF घेऊन जायचं, प्रिंट मारायचे हवे तेवढे चॅप्टर आणि तेवढाचा अभ्यास करायला तरी चालेल. ओके, हे झालं एन्शियंट मिडॅवल बद्दल. ओके, काय डाऊट आहे याच्यात? ते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आणि करंटचं मी बोलणार आहे, ठीक आहे. पण आधी मी मग मॉडर्नकडे जातो. आता मॉडर्नचा काय प्रॉब्लेम आहे? बरं, बाय द वे तुम्ही तुमच्यातलं असं कोणी आहे का की अभ्यासच आता चालू केलाय? 1 2 3. ओके, बाकीच्यांनी थोडाफार अभ्यास केला, एखादी प्री दिली असं आहेत का कोणी? की आधीची प्री दिलेली असं नाही ना कोणी? असं नाही कोणी. ओके, ठीक आहे. सो हिस्ट्री हा चॅप्टर कसा आहे माहिती आहे, टॉपिक कसा आहे, मी काय विचारतो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा अभ्यास करण्याचं म्हणजे का असं माइंडसेट म्हणून सांगतो. हिस्ट्री हा विषय ना वाचायला खूप आवडतो आपल्याला, है ना? छान वाटतं वाचताना हिस्ट्री, बोर नाही होत. जेवढं तुम्ही समजा आता देसले दिवसभर वाचलं तर ते तुम्हाला जेवढा मेंटल फटीक किंवा थकवा जाणवेल तेवढं तुम्हाला हिस्ट्री वाचून डेफिनेटली नाही जाणवणार. पण त्याचा प्रॉब्लेम, त्याचा ड्रॉबॅक काय आहे? त्याचा ड्रॉबॅक हा आहे की आपल्याला कळत नाही की त्याला किती वेळ द्यायला पाहिजे, पण आपण जास्त वेळ देतो. ओके, आता मी हिस्ट्री शिकवतोय आणि मी तुम्हाला सांगतो की जास्त वेळ देऊ नका, ठीक आहे. का असं बोलतोय? कारण हिस्ट्रीला खूप फाटे फुटू शकतात. आपल्याला आपण वाचायला लागलो, समजा आपण उत्तर पेशवाई वाचायला लागलो. उत्तर पेशवाई वाचताना तुम्ही मध्येच समजा पानिपत वाचलं, मग ते आपल्याला आतमध्ये होतं की अरे पानिपत आपण काहीतरी वाचलं पाहिजे ना त्याच्याबद्दल. फक्त एका ओळीत वाचलं आणि सोडून द्यायचं असं कसं चालेल? मग आपण ते पानिपताबद्दल काहीतरी विकिपीडियाचं 1 पेज वाचू, 2 पेज वाचू, 3 पेज वाचू, युट्यूबवरती 3-4 व्हिडिओ बघू, कोणाचं तरी व्याख्यान बघू. त्यामुळे त्याला फाटे फुटायचे चान्सेस खूप आहेत. मग ते तिकडे विकिपीडियामध्ये ते किंवा पानिपत वाचताना आपल्याला कळालं की अरे शिंदेचं काहीतरी मोठा रोल आहे. मग शिंदेनंतर कोण, काय शिंदे फॅमिली काय नक्की? मग महाजी शिंदेपर्यंत येतो. मग महाजी शिंदेनंतर आज पसरत जातं, ते कंट्रोल राहत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो मॉडर्न इंडियन हिस्ट्री खूप वास्ट आहे, ठीक आहे. तुम्ही तुमचा जो टाइम दिलेला आहे तो खूप नीट सांभाळायचा, एकदम नीट सांभाळायचा. मी असं सांगत नाही की तुम्ही याला कमी वेळ द्या, मी असं सांगतोय तुम्ही जो वेळ दिलेला आहे तेवढ्यामध्ये हे कम्प्लीट करायचं. आता तसंही आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेचं बंधन आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला 5 एप्रिल आलेली आहे, बरोबर. आतापर्यंत तुमचे प्लॅन झालेलेच असणार आहेत की इतके दिवस याला जायचे. साधारणतः जर प्लॅनिंग करायला बसलो आपण आत्ता तरी सुद्धा साधारणतः हिस्ट्रीला 11 ते 12 दिवस मिळतील, नॉट मोर दॅन दॅट, बरोबर. त्याच्यामध्ये एन्शियंट मिडॅवल गेलं म्हणजे तुम्हाला किती वेळ मिळाला? साधारणतः 5 दिवस हिस्ट्रीला मिळतील तुम्हाला, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीला. 5 दिवसामध्ये सगळं संपवायचं, ठीक आहे. त्यामुळे कितीही आवडत असलं, कितीही चांगलं वाटत असलं वाचताना, वाचायला मजा येत असली तरी सुद्धा ते 5च दिवसात संपवायचं हे नक्की लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आपल्याला जरा एक्झाम ओरिएंटेड करायचं हे पण लक्षात ठेवा. आता मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीच्या पार्टवर जास्त प्रश्न नाही आहेत, ठीक आहे. आता बघा, ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार, सुधारणा, 1857चा उठाव आणि सुरुवातीची वर्ष याच्यावर जास्त प्रश्न नसतात, ओके. त्याच्यानंतर टिळक युगावरती एखाद दुसरा प्रश्न असतो. आता हा खूप छोटा स्पॅन आहे, खूप छोटा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर गांधी युगावरती आधी खूप प्रश्न असायचे, आता थोडे कमी व्हायला लागले, ओके. देन चले जाओ याच्यावरती जास्त प्रश्न दिसून नाही आलेले आहेत. स्वातंत्र्य प्राप्ती म्हणजे हे जे सगळे ऑगस्ट ऑफर, क्रिप्स योजना, कॅबिनेट मिशन याच्यावरती पण जास्त प्रश्न आलेले नाही आहेत, ठीक आहे. पण मी हा वेगळा सेक्शन केलाय, पर्सनॅलिटीजवरती 2-3 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये जनरली एखादा प्रश्न येतो गांधीजी, नेहरू किंवा अशा या समकालीन राजकारणी किंवा स्वातंत्र्य सेनानींवर. एखादा प्रश्न डेफिनेटली येतो क्रांतिकारकांवरती, ओके. आणि एखादा प्रश्न येतो महाराष्ट्रातल्या व्यक्तींवरती की जे देशाच्या किंवा राष्ट्राच्या स्वातंत्र्य सेनामध्ये त्यांनी जास्त काम केलेलं आहे यांच्यावरती. असे 3 प्रश्न एक्सपेक्ट करा की या वेळेला सुद्धा महत्वाच्या व्यक्तींवरती, सुधारक किंवा क्रांतिकारक यांच्यावरती प्रश्न येणार आहे. बाय द वे, या सुधारकांमध्ये, या व्यक्तींमध्ये मी महाराष्ट्राचे समाज सुधारक घेतलेले नाही आहेत.
म्हणजे भारताचे समाजसुधारक म्हणजे काय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यावरती प्रश्न आला, किंवा ब्राह्मो समाजावरती प्रश्न आला, राजा राममोहन रॉय यांच्यावरती प्रश्न आला, किंवा स्वामी दयानंद सरस्वतींवरती प्रश्न आला, EVM नायकर, कोणावरती, हे सगळे इथे येणार. आणि हे महत्वाचे आहे. ही थिंकिंग बरोबर आहे आयोगाची. का फक्त इतिहास म्हणजे काय, फक्त हे झालं हे झालं हे झालं असं नाहीये. समाजसुधारक आणि यांचे, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करताना ते तुम्हाला महत्व कळेल की हां की बालविवाह बंद करणं का गरजेचं होतं. पुढे जाऊन आपल्याला याच्यावरती जास्त काम करायचं ना, म्हणून हे महत्वाचं आहे. ठीक आहे. सो पर्सनॅलिटी अगेन महत्वाचे. आता आपण येऊया समाज सुधारकांमध्ये. महाराष्ट्राचा जर तुम्ही पोर्शन बघितला, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्यावरती प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न बघा तुम्ही कशावरती आलेत. हे सगळे प्रश्न आलेले आहेत समाज सुधारकांवरती. महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवरती डेफिनेटली क्वेश्चन येतात, खूप क्वेश्चन येतात. हे आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. जितक्या कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करता येईल तेवढ्या कव्हर करायचा प्रयत्न करू. या समाज सुधारकांमध्ये सुद्धा काही समाज सुधारक आहेत ज्यांच्यावरती टिपिकली आयोग जास्त प्रश्न विचारतो. फॉर एक्झाम्पल महात्मा फुले, त्याच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे, पंडिता रमाबाई, शाहू महाराज, या सावित्रीबाई फुले यांच्यावरती जास्त प्रश्न विचारायचा कल आहे आयोगाचा. त्यामुळे हे आपल्याला एकदम नीट करून द्यायचं. याच्यामध्ये काही एक हे ठेवायचं नाही. समाज सुधारकांमध्ये जनरली काय होतं ना, आपण कुठल्याही पुस्तकाचं बघा तुम्ही, अगदी लक्ष्मीकांत जरी घेतलं, वाचायला लागलात ना, तर पुस्तकाच्या सुरुवातीचे जे चॅप्टर्स असतात ते आपले एकदम चांगले होतात. कुठलंही पुस्तक घ्या, सुरुवातीचे चॅप्टर एकदम चांगले, शेवटचे 2-3 चॅप्टर असतात ना ते असे आपण असे ठीक आहे म्हणून आपण पटापट भरभर ते टाइमचं भान ठेवून आपण उरकून टाकतो. असं समाज सुधारकांमध्ये नाही करायचं, कारण जनरली समाज सुधारकांमध्ये शेवटच्यांवरती जास्त प्रश्न असतात. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आत्तापर्यंत नाना शंकर शेठ यांच्यावरती जास्त प्रश्न नाही आलेले आहेत, किंवा भाऊ महाजन आणि ह्यांच्या ह्या मधल्या याच्यामध्ये एखाद दुसरा प्रश्न असतो. ठीक आहे. किंवा भाऊदाजी लाड. पण प्रश्न जास्त शेवटाकडे विचारलेले असतात. अगेन मी तुम्हाला सांगितलं, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो कर्वे, पंडिता रमाबाई, त्याच्यानंतर इव्हन आंबेडकर आणि रानडेंवरती पण अजून एवढे प्रश्न नाही आलेले आहेत, येऊ शकतात. शाहू महाराज या मधल्या फेजवरती जास्त हे करायचंय. त्यामुळे मी तुम्हाला ना आधीच एक होमवर्क सांगून ठेवतो. ठीक आहे. हा तुम्ही होमवर्क येत्या 10 दिवसात कराल. 10 दिवसात होमवर्क करायचं. काय करायचं, सरांची एक व्याख्यानमाला आहे. ठीक आहे. आपण यांच्या समान व्हावे म्हणून. ठीक आहे. त्याचे 17 व्हिडिओ आहेत, 1 तासाचा एक व्हिडिओ. ओके. हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघायचे. ओके. आता मी काय तुम्हाला हे नाही म्हणणार की मला लिहून किंवा मी तुमचं चेक करेन ना बघितलेत की नाही, पण हे डेफिनेटली करायचं आहे, कारण की तो तुमचा चांगला बेस होईल. तर ते सरांनी इतके डिटेलमध्ये घेतलेत की मग ते तुम्हाला जास्त मेहनत घ्यायला लागणार नाही पाठ करायला, की हां विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं, किंवा निष्काम कर्ममठ हे कोणी चालू केलं. हे तुम्हाला ते फॅक्ट्स तुमच्या लवकर लक्षात राहतील किंवा नीट करता येतील म्हणून. ओके. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे सांस्कृतिक भारत आणि महाराष्ट्र सांस्कृतिक, याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न येणार आहे. याला पण आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे, डेफिनेटली वेळ द्यायचा आहे. याच्यामध्ये प्रश्न जनरली कुठल्या भागावरती येतात, संत परंपरेवरती येतात, संत वाङ्मयावरती प्रश्न येतात, किंवा अगदी नाटकं किंवा चित्रपटांवरती सुद्धा प्रश्न येतात. तर हे आपल्याला नीट करायचं आहे. ओके. काय डाऊट आहे याच्यावरती, एवढ्या पार्टवरती? ओके. आता मी तुम्हाला काही यावर्षी इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टी सांगतो की ज्या चुकूनही मिस आउट नाही झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला आत्ताच सांगून देतोय, कारण की जर समजा माझ्याकडनं मिस आउट झालं तर तुम्ही मला लक्ष द्याल ना की हे तू बोलला होतास पण सांगितलं नाही म्हणून. ओके. पहिल्यापासून चालू करूयात. फर्स्ट थिंग, प्रश्न यायचे चान्सेस आहेत ते म्हणजे सिंधू संस्कृतीवरती डेफिनेटली प्रश्न येऊ शकतो. यावेळेला डेफिनेटली प्रश्न येणार आहे सिंधू संस्कृतीवरती. कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं प्रश्न येणार आहे. सिंधू संस्कृतीमधल्या लिपीवरती प्रश्न येऊ शकतो, त्यांच्यामध्ये केलेल्या उत्खननावरती प्रश्न येऊ शकतो, अगदी सिंधू संस्कृतीमध्ये कुठले प्राणी होते याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. यावेळेला ते खूप महत्वाचं आहे. स्पेशली हे प्राणी खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर वैदिक संस्कृतीवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. का? कारण की यावर्षी आर्यन इन्व्हेजन थिअरीवरती जे संशोधन झालं त्याच्या अनुषंगाने. ठीक आहे. त्यामुळे आर्य कोण होते, आर्य कसे राहायचे, आर्यांचे देवी देवता कोण होते, त्यांचे ग्रंथ कुठले, आणि हे सगळं. ओके. एक प्रश्न एक्सपेक्ट करा महाजन पदांवरती. महाजन पदांवरती खूप टिपिकल क्वेश्चन असतात, त्यामुळे वी डोंट नीड टू वरी, पण क्वेश्चन एक्सपेक्ट करा.
ओके, त्याच्यानंतर या सगळ्या राजांचा मी तुम्हाला जो चार्ट सांगितला ना, त्या चार्ट मधले ते प्रश्न असणार आहेत. राजांवरती त्यांनी केलेले महत्वाची कामं याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. सगळे राजे आणि त्यांचे म्हणजे 2-3 ओळींमध्ये त्याची फक्त त्या राजाचं डिस्क्रिप्शन, त्याच्या हे महत्वाचं लिहून ठेवायचं. जसं मी मला म्हटलं समुद्रगुप्त महत्वाची फॅक्ट काय की याला नेपोलियन ऑफ इंडिया म्हटलं गेलं, लिहून ठेवलेलं. तर तेवढं किती त्याच्यामुळे एक प्रश्न आला म्हणजे तुम्ही खूप काही मिळवलं. ओके, देन मिडायवल मध्ये किंवा एन्शंट मध्ये हर्षवर्धनावरती एखादा प्रश्न एक्सपेक्ट आहे यावेळेला, एक्सपेक्टेड. सल्तनतवरती, सुलतानशाहीवरचे सुरुवातीचे काही सुलतान यांचा जरा नीट करून ठेवा अभ्यास. मुघलांवरती टिपिकली क्वेश्चन यायला पाहिजे, पण ह्या वेळेला जरा आणखीन शहाजहान आणि औरंगजेब हे दोघं मुघल जरा नीट करा, कारण की मध्ये कुठल्या तरी चित्रपटाची अनाउन्समेंट झाली होती. दारा शुकोवरती प्रश्न येणार आहे. सो दारा शुकोव हे नाव सुद्धा लिहून ठेवा. दारा शुकोवरती यावेळेला प्रश्न येऊ शकतो. दारा शुकोव हा शहाजहानचा मोठा मुलगा, संस्कृत पंडित होता. त्याने उपनिषदांचं भाषांतर केलं होतं फारसीमध्ये. असा टिपिकल असाच क्वेश्चन येऊ शकतो. पुढीलपैकी व्यक्ती ओळखा, याने, हा संस्कृत पंडित होता, याने उपनिषदांचं भाषांतर फारसीमध्ये केलेलं होतं. ठीक आहे, किंवा हा लाहोरचा गव्हर्नर होता, पंजाबचा गव्हर्नर होता, परंतु हा मुघल सम्राट होऊ नाही शकला. असं काहीतरी प्रश्न येऊ शकतो. दारा शुकोव. ओके, देन पुढच्या फेजमध्ये आता महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं ना, तर यावर्षी एक्सपेक्टेड आहे की पेशवाईवरती प्रश्न यायची जास्त शक्यता आहे. का शक्यता आहे? पानिपत पिक्चर येऊन गेला. ठीक आहे, त्यामुळे पेशवाईवरती प्रश्न येऊ शकतो पानिपतमुळे. इव्हन पानिपतच्या आसपास निगडीत असलेले सगळे मुघल सम्राट यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मुघल सम्राट, नादिर शाह, अहमद शाह अब्दाली यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात. शिंदेवरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर यावर्षी गांधीजींवरती डेफिनेटली प्रश्न येणार आहे. डेफिनेटली प्रश्न येणार आहे, ते धरूनच चाला. हा, डेफिनेटली प्रश्न येणार आहे. आणखीन म्हणजे भारतातली समांतर चळवळी आहेत ना, ज्या म्हणजे शेतकऱ्यांच्या चळवळी, त्याच्यानंतर कामगारांच्या चळवळी, कम्युनिस्ट चळवळी, ह्यांच्यावरती प्रश्न एक्सपेक्ट करा. यायचे जास्त चान्सेस आहेत. संत वाङ्मयावरती. ओके, सो हे काही पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला लूजली सोडून नाही चालणार. ते आपल्याला खूप डिटेलमध्ये करायचं आहे. ते आपण डिटेलमध्ये करू. बाय द वे, तुम्ही सरांच्या सेशनला होतात का? सरांनी जे गांधीजींवरती सेशन घेतलं त्याच्यावर त्याला होतात का? नव्हतात. होतात? नाही, सरांचं रेग्युलर बॅचसाठी एक सेशन झालं होतं करंट अफेअर्सचं, त्याला नव्हतात. ओके, ट्राय करू आपण. ते तुम्हाला यूट्यूबवर बघता येईल किंवा कसं करायचं ते. ओके, काय डाऊट आहे याच्यात? हां, मॉडर्नसाठी कुठलं पुस्तक आहे? ग्रोवर चांगलं पुस्तक आहे मॉडर्नसाठी. आणखीन म्हणजे तुम्ही लुसेंट घ्याल त्याच्यामध्ये आहेच मॉडर्न, पण ग्रोवर चांगलं पुस्तक आहे. ग्रोवरच्या बरोबर ते, आता ग्रोवर हे जरा डिटेल्ड अनालिटिकल टाईपचं पुस्तक आहे. स्पेक्ट्रम वापरू शकता, स्पेक्ट्रमचं गाईड जे येतं ते वापरू शकता. त्याच्याच बरोबर ती आणखीन जर तुम्हाला ऑप्शन हवा असेल तर समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आहे. किंवा मॉडर्नसाठी लक्षात ठेवा, मॉडर्नसाठी जितकं शॉर्टमध्ये, जितकं कमी पानांचं पुस्तक आहे तेवढं वाचायचं. का? कारण की कितीही पुस्तक वाचलं, आता तुम्हाला मी म्हटलं एन्शियंट मिडायवलसाठी मी एकदम असं म्हटलं की हा हे डेफिनेटली पूनम दलाल दही या पुस्तकामध्ये मिळून जाईल म्हणून. ठीक आहे, तसं मी डेफिनेटली म्हणतो की मॉडर्नचे क्वेश्चन कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. कारण आतापर्यंतचा ट्रेंड असा आहे की मॉडर्नचे क्वेश्चन कुठून येतात कळतच नाही आपल्याला. ठीक आहे, आता त्यातल्या गोष्टी कव्हर झालेल्या असतात, पण असं वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन जे एमपीएससीला प्रश्न विचारण्याची सवय ना, एकदम कुठल्या तरी पुस्तकामधली ओळीच्या ओळ तिकडे टाकायची, मधला शब्द गाळायचा आणि खाली 4 ऑप्शन द्यायचे. असे प्रश्न जनरली मॉडर्नसाठी येत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे मॉडर्नसाठी नक्की कुठून विचारतात आणि काय हे आपल्याला अंदाजच येत नाही. म्हणून जेवढं शॉर्टमध्ये करता येईल तेवढं. स्पेक्ट्रम चांगला ऑप्शन आहे. अदरवाईज लुसेंट जीके पण वापरू शकतो, काही इश्यू नाही. ओके, समाज सुधारणसाठी
समाज सुधारकांसाठी काठारे किंवा गाठाळ यातलं कुठलं तरी एक पुस्तक वाचायचं. बाय द वे आता नवीन जे काठारे सरांचं पुस्तक आलंय आधुनिक भारताचा इतिहास, ते पण चांगलं आहे, ते पण वापरू शकतो. फक्त ते मोठे आहे भरपूर. हां आपलं पण आहेच ते, आपलं तर इट गोज विदाउट सेइंग, म्हणून मी तुम्हाला ते बोललो नाही. आपल्या ज्या मॉड्यूलच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये पण, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना सगळ्यात शॉर्ट वाचायचं. जास्त अनालिटिकल, जास्त एक्सप्लोर केलेलं आत्ता वाचायला आपल्याला वेळ नाही आहे, म्हणून वाचायचं काय की जितकं शॉर्टमध्ये दिले. सो मॉड्यूल नोट्स आहेत आपल्या, त्या तुम्हाला खूप युजफुल होतील. आता आय डोंट नो तुम्हाला त्या मॉड्यूल नोट्स दिल्यात की नाही दिल्यात, कुठल्या बाकीच्या दिल्यात मॉड्यूल नोट्स नाही दिलेल्या आहेत. ओके, सो तुम्ही खाली जाऊन विचारू शकता. ओके, आता हे परत सांगायला नको की दरवेळेला अनालिसिस घेऊन बसायचं आणि अनालिसिस घेऊन मग वाचायचं वगैरे, हे सांगायला नको ना. अभ्यास चालू करताना ओके. आता हिस्ट्री आपण चालू करतोय. ऑफकोर्स स्टार्टिंगला आपण एन्शंट पासून चालू करणार आहोत. ओके, एन्शंट म्हणजे प्राचीन इतिहास. आता या प्राचीन इतिहासाचे पण काही भाग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इतिहासाचेच 3 भाग केले जातात. ओके, आता या इतिहासाचे 3 भाग कुठल्या गोष्टींवरनं केले जातात, तर पहिली जी गोष्ट आहे ती ओके 3 भाग कुठले, तर प्री हिस्टॉरिक, प्रोटो हिस्टॉरिक, ठीक आहे, आणि हिस्ट्री. प्री हिस्टॉरिक, प्रोटो हिस्टॉरिक आणि हिस्ट्री म्हणजे काय, तर आपल्याला आता आपण आत्तापासून मागे जाऊया. आपल्याला आत्तापासून अगोदरपर्यंतचं जेवढं काही लिखित स्वरूपात माहिती आहे, आपल्याला डेफिनेटली बोलू शकतो हे जे काही शोधून काढलेलं आहे तर त्यावेळेला भाषा पूर्णपणे डेव्हलप्ड होती. त्यांना त्यावेळेला जे काही म्हणायचं होतं ते आपल्याला आत्ता क्लिअर कट ओळखता येते, आपल्याला क्लिअर कट सांगता येते, त्याला हिस्ट्री आपण म्हणतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल ऋग्वेद कधीचे आहेत माहित नाही आपल्याला, पण त्यांना काय म्हणायचं होतं एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे, त्यांची भाषा आपल्याला कळते. बरोबर, याला आपण हिस्ट्री म्हणतो. परंतु त्याच्या अगोदरचा असा एक फेज आहे की त्याच्यामधली आपल्याला माहिती आहे की यांना भाषा आहे, यांना भाषा येते, यांना काय म्हणायचं हे आपल्याला समजत नाही अजून, पण त्यांना म्हणता येत होतं. कळतं तुम्हाला? म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृती, त्याच्यामधली भाषाच आपण डेसिफर नाही केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्यालाच कळत नाहीये की ते जे म्हणतात ते कसं ओळखायचं. ठीक आहे, हा जो फेज आहे याला प्रोटो हिस्ट्री म्हणतात. आणि त्याच्याही पलीकडे जर आपण गेलो तर तिकडे त्यांना असं काही लिहून ठेवता येत नव्हतं. ठीक आहे, मग त्यांचे जे काही टूल्स असतील, त्यांनी जे काही हत्यारं वापरली असतील, त्यांनी जे काही शिकारीसाठी काही गोष्टी केल्या असतील, काही भित्तिचित्र काढून ठेवले असतील, यांच्यापासून ओळखतो आपण की हे असे राहू शकतात, असे असतील कदाचित, किंवा त्यांना पुरण्याच्या काय पद्धती होत्या, त्याच्यानंतर ते पुरताना काय दिशा सांभाळायचे का, त्यांनी घरं बांधलेली होती का, त्यांची घरं कशी होती, हे सगळे जे येतं ते प्री हिस्टॉरिक फेजमध्ये येतं. आता हा फेज पण महत्वाचा आहे. माणसाची उत्क्रांती जर आपण बघायला गेलो, तर आणखीन जर थोडं आधी गेलो तर सुरुवातीला अशा 2, 3, 4 अशा वेगवेगळ्या रेस होत्या. या रेस मधल्या 2 प्रॉमिनंट रेस ज्या होत्या त्यातली एकीचं नाव होतं नेग्रिटो रेस. ओके, दुसरीचं नाव होतं, म्हणजे नेग्रिटो रेस म्हणजे नेग्रिटो रेस हे नंतर दिलेलं नाव आहे. नेग्रिटो रेस पेक्षाही त्याला म्हटलं ते होते सेपियन्स. ओके, त्याला म्हटलं जायचं सेपियन्स. आणि एक जी दुसरी रेस होती त्याला म्हटलं जायचं निअँडरथल्स. ओके, 2 होते. आता सेपियन्स कुठून आले होते? सेपियन्स आले होते आफ्रिकेमधनं. ठीक आहे, आणि निअँडरथल कुठले होते? हे युरोपाच्या वरच्या साईडचे होते. ठीक आहे, ह्या 2 मुख्य मानवाच्या जाती होत्या. या मानवातल्या 2 मुख्य प्रजाती कालांतराने त्या पसरत गेल्या, त्या कालांतराने ट्रॅव्हल करू लागल्या. या सुरुवातीच्या ज्या जाती होत्या त्यांचं काम काय असायचं? त्या कशाबशा आपलं पोट भरायचे. कशाबशा पोट भरायचे म्हणजे एकट्याने राहायचे, टोळक्याने नाही राहायचे. सुरुवातीला एकट्याने राहायचे. आत्ता जसे पशु राहतात तसेच राहायचे. माणूस त्यावेळेला पशु होता. या माणसांनी एकत्र राहायला शिकलं, या सेपियन्सनी एकत्र राहायला शिकलं, आणि एकत्र राहिल्यापासून ते हळूहळू स्वतःचा विकास घडवत गेले. बरोबर. यामधले निअँडरथल जे होते ते एकत्र राहायला लागले, पण ते 4-5च्या गटामध्ये एकत्र राहायचे. सेपियन्स जे होते त्यांचे गट मोठे होत गेले, त्यांची टोळी मोठी होत गेली, त्यांचे कळप जे होते ते खूप मोठे होत गेले. त्याच्यामुळे कालांतराने ज्या वेळेला संघर्ष झाला त्या संघर्षामधनं सेपियन्स वरती आले, निअँडरथल वरती नाही आले. ओके, तसं बघायला गेलं तर सेपियन्सचा बांधा आणि निअँडरथलचा बांधा जर आपण बघितला, निअँडरथलचा बांधा मोठा होता, भक्कम होता, बळकट होता. सेपियन्सचा बांधा एवढा बळकट नव्हता, तरी सुद्धा सेपियन्स
पुढे जाऊ शकले का? कारण की ते ग्रुपमध्ये राहत होते, ते एकत्र राहत होते, ते एकत्र क्रिया करू शकत होते, ते कोऑर्डिनेट करू शकत होते, शिकार करण्यासाठी सांगू शकत होते, तू तिकडे बस, आम्ही इकडे बसतो, तुम्ही तिकडे बसा. त्यांनी हळूहळू हळूहळू भाषा विकसित करण्याकडे ते पुढे चालू लागले. ओके, आता या फेजमध्ये आता हे सगळं स्थलांतर झालंय. पहिलं मोठं स्थलांतर जे आफ्रिकेतनं पूर्ण जगभर पसरत गेले. ठीक आहे, हे होते सेपियन्स. ओके, आणि सेपियन्स मग पुढे जाऊन निअँडरथल. बरं, आपल्यामध्ये निअँडरथलचे पण काही जीन्स आहेत, नाही असं नाही की पूर्ण निअँडरथल सगळेच मारून टाकले असं नाहीये. निअँडरथल पण काही राहिले, पण मग ते कालांतराने ते इंटरब्रीडिंग होऊन आपण आतापर्यंत इथे आलेलोच. आपल्यामध्ये सेपियन्सचे आहेत जीन्स पण कमी आहेत, सॉरी निअँडरथलचे जीन्स आहेत कमी आहेत, सेपियन्सचे जीन्स जास्त आहेत. ठीक आहे, हे जे आपण बोलतोय ना आता, हे सगळे आपण ओळखणार आहोत प्री हिस्टॉरिक फेजेसमध्ये. ओके, आपल्याला फोकस करायचं भारतामध्ये. तर भारतामधलं पहिलं जे असं मिळालं, पहिलं जी काही गोष्ट मिळाली की असा पहिला माणूस जो मिळाला, पहिला माणूस असा कसा शोधला की खूप सारी माणसं मिळाली आणि नंतर त्यांचं वय काढायचा प्रयत्न केला की हे किती वर्षापूर्वीचं. हे कसं करतात बाय द वे? कार्बन डेटिंगने करतात. बरोबर, कार्बन डेटिंगने आपण वय शोधून काढलं. त्याच्यामधला जे आपण वय शोधून काढलं तर त्याच्यामध्ये जे एक टूल मिळाले, एक कुऱ्हाड मिळाले, हात कुऱ्हाड मिळाले, ही पल्लवरम हँड एक्स म्हणून ओळखली जाते. पल्लवरम इथली हात कुऱ्हाड ही भारतामधलं सगळ्यात जुनं टूल आहे, सगळ्यात जुनं उत्खनन आहे. ओके, हे शोधलं होतं रॉबर्ट ब्रूस यांनी. रॉबर्ट ब्रूस फूट असं नाव आहे त्यांचं पूर्ण. यांनी शोधलं होतं पल्लवरम हात कुऱ्हाड. ओके, सो आता आपण बघतोय प्री हिस्टॉरिक फेज. या प्री हिस्टॉरिक फेजचा आपण ओळखायला लागलो कशामुळे? आपण कशामुळे त्यांना कसं ओळखतो? तर ते ओळखतो आपण ते वापरत असलेल्या हत्यारांवरनं. आपल्याला आता काय मिळणार आहे? हत्यारं मिळतात. मग या हत्यारांवरनं आपण त्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा खूप हे केले. आता लक्षात घ्या, आपण जर हिस्टॉरिक टाइमलाईन जर काढली तर आपण इथे कुठेतरी येऊ आता. ओके, ही टाइमलाईन खूप मोठी आहे, खूप 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 मोठी आहे. किती मोठी आहे? तर साधारणतः 5 लाख वर्षापूर्वी. बरं, हे 2000 पण मोजायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे, इतक्या वर्षापूर्वीपासून आपल्याला ती टाइमलाईन जर बघायची झाली तर आपला जो नोन आपण प्रोटो हिस्ट्री चालू करू तो साधारणतः 6000 वर्षापूर्वी, ख्रिस्ताब्दाच्या 6000 वर्षापूर्वी. तो हा जो फेज आहे खूप मोठा फेज आहे. या एवढ्या मोठ्या फेज मध्ये काही ना काहीतरी प्रगती केलेली आहे. बरोबर, सो या सगळ्या मोठ्या फेज मधले आपण ओळखतो कशावरनं? टूल्सवरनं. आपण ओळखतो त्यांच्या हत्यारांवरनं. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण आपण काही ना काहीतरी बदल घडवत आलो. आपण याच्यामध्ये पण काहीतरी बायफर्केशन केलेलं आहे. ही मोठी फेज आहे ना, त्यात ते पण अभ्यासण्यासाठी हे 3 फेज मध्ये केलेलं आहे. ठीक आहे, एक जे केले आहे त्याला पॅलिओलिथिक म्हटलं जातं. ठीक आहे, पॅलिओलिथिक फेज. ठीक आहे, दुसरा जो फेज आहे त्याला म्हटलं जातं लेट स्टोन एज किंवा मिझोलिथिक. आणि थर्ड फेज आहे त्याला म्हटलं जातं निओलिथिक. ओके, हा जो फेज आहे हा साधारणतः 5 लाख BC पासून 10,000 BC पर्यंत. हा जो आहे तो साधारणतः 8,000 वगैरे. आणि मग नंतर हा सगळा. आता हे 6,000 म्हणा किंवा 5 कसं म्हणू शकतो, किंवा आपण 1000 म्हणूया ह्याला रादर. आता हे मी तुम्हाला हे असं, आता याच्यावरती जनरली प्रश्न विचारला जाऊ शकतच नाही. का नाही जाऊ शकत? कारण हे असं नसतं की आता 8000 BC आहे आणि मग नंतर जर समजा 7999 BC आलं की अरे चला निओलिथिक पेज चालू, असं नसतं. का नसतं? हे त्यावेळेच्या लोकांना माहिती नव्हतं की आता जग बदलतंय, युग बदलतंय. त्यावेळेचे लोक 31st सेलिब्रेट नव्हते करत, ते आपण आता करायला लागलो. बरोबर, सो हे का महत्वाचं आहे? हे आपण नंतर केलेलं सेग्रिगेशन, हे आपण केलेलं म्हणजे हिस्टोरियन्सने केलेलं. हे बदलू शकतं. हे काय असं स्ट्रिंजंट नाहीये, त्यामुळे याच्यावरती जनरली प्रश्न येऊ शकत नाही. आला तरी तो डेफिनेटली कॅन्सल व्हायचे चान्सेस जास्त आहेत. कारण जर आयोगाने म्हटलं नाही 1000 BC पर्यंतच आहे तर 4 पुरावे देऊ शकतो की हे 700 BC, हे निओलिथिक, हे निओलिथिक. त्यामुळे असं काही हार्ड अँड फास्ट नाहीये. पण यांना असं म्हटलं का जातं? ठीक आहे, पॅलिओलिथिकला म्हटलं जातं ओल्ड स्टोन एज
मिझोलिथिकला म्हटलं जातं की लेटर स्टोन एज आणि न्यू स्टोन एज. का तर याच्यामध्ये मोठाले बदल घडत गेले, आणि हे बदल काय घडत गेले ते आपण बघूयात. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट काय आहे तर या फेज मधली जी माणसं होती, ही सगळी माणसं आफ्रिकेतनं आलेली होती, निग्रिटो रेसची माणसं होती. ओके, या माणसांनी आता आपण हे बदलायचं कुठे की पशु आणि माणूस याच्यामध्ये कुठे स्ट्रिंजन्स, कुठे काहीतरी बदल आणायचा की ज्यावेळेला माणसाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिसायला लागले, काय का ते एकत्र राहायला लागले. त्यांनी आता बघा बाकीचे सगळे पशु त्यांची शिकार मिळवण्यासाठी कशाचा उपयोग करतात, ते उपयोग करतात त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचा. क्लॉज, नखांचा उपयोग करतात, दातांचा उपयोग करतात, किंवा पक्षी असतील तर पक्षी काय चोचीचा उपयोग करतात, काही जण सुगंध सोडतात, भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे, माणूस असा पहिला प्राणी आहे की ज्याने अदर दॅन हिज ओन हँड्स ऑर लेग्स त्यांनी बाकी काहीतरी वापरले. ते बाकी काय वापरली तर ही टूल्स वापरली. त्याने पहिल्यांदा दगड वापरला. ठीक आहे, तो ज्या वेळेला दगड वापरायला लागला त्यावेळेपासून आपण मोजायला चालू केलं. तो येतो पॅलिओलिथिक मध्ये. हा दगड होता क्वार्टझाईट याचा. क्वार्टझाईट मराठीमध्ये पण क्वार्टझाईटच लिहायचं. क्वार्टझाईट प्रकारचा दगड होता, आणि हा जो कालखंड आहे हा हिमयुगाचा कालखंड होता. आईस एज होतं त्यावेळेला. आईस एज म्हणजे काय, मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीचं तापमान खूप थंड होतं, त्याच्यामुळे सगळीकडे आईस एज पिक्चर बघितला असेल सगळ्यांनी, बरोबर? तसं आपल्याकडे वातावरण होतं. ओके, आता ह्यांना काय घरं बांधता येत नव्हती, यांना काय भांडी बनवता येत नव्हती, यांना काही कसं पुरायचं असतं माणसांना ह्या वगैरे काही टेक्निक्स दिसून येत नव्हत्या. यांना सुरुवातीला फायर म्हणजे आगीचं पण नॉलेज नव्हतं. ते नॉलेज मात्र पॅलिओलिथिकच्या शेवटाकडे त्यांना यायला लागलं. ओके, सो पॅलिओलिथिकच्या शेवटाकडे त्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज यायला लागले. यांचे साधारणतः हात कुऱ्हाड वगैरे टाईपचे टूल्स असायचे. आता मी तुम्हाला टूल्स इकडे दाखवेन त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की कसे आहेत. हे भारतामध्ये सोन आणि सोहान या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. सोन आणि सोहान या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येतात, आणि भीमबेटका इथल्या केव्ज मध्ये सुद्धा दिसून येतात. आता भीमबेटका ज्या केव्ज आहेत मध्य प्रदेशमध्ये, भीमबेटका इकडे ज्या आपल्याला मिळालेल्या केव्ज आहेत तिकडे तुम्हाला मिझोलिथिक पण दिसतील, पॅलिओलिथिक पण दिसतील, काही निओलिथिक पण दिसतील. सो आपण आत्ता बघा याच्यावरनं आपण काय बोलू शकतो की भीमबेटका केव्सच्या आसपास राहणारी लोक तिकडे खूप वर्ष राहिली, बरोबर? त्यांनी इथून ते इथपर्यंतचा प्रवास केला म्हणजे खूप वर्ष राहिली असतील, बरोबर? सो भीमबेटका केव्स फेमस आहेत. भीमबेटका माहिती पाहिजे, घरी जाताना किंवा कुठेही असं जस्ट बसले असताना युट्यूबवर किंवा गुगलवरती सर्च करा आणि इमेजेस सेक्शनमध्ये जाऊन फक्त इमेजेस बघा की नक्की काय होतं. त्याच्यावरनं जरा ते तुमच्या माइंडवरती प्रिंट होईल. ओके, या आता पॅलिओलिथिक मध्ये पण 3 फेज आहेत. अपर मिडल आणि लेट अशा 3 फेज केलेले आहेत, किंवा सॉरी अर्ली, मिडल आणि लेट अशा 3 फेज आहेत, किंवा लोअर, मिडल आणि अपर अशा 3 फेज केलेले आहेत. सो ह्या ज्या भीमबेटका केव्ज आहेत त्या प्रामुख्याने अर्ली पॅलिओलिथिकच्या फेज आहेत, आणि मी आता पण बोललो ते अर्ली पॅलिओलिथिक बद्दल. त्याच्यानंतर मधला जो पॅलिओलिथिकचा पिरियड आहे, टाइम आहे, याच्यामध्ये आधी जे हात कुऱ्हाड असायचे ना ते फक्त लेट्स से की याला एक दगड फक्त त्यांनी बांधलाय, मोठा दगड बांधलाय फक्त. त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये त्यांना कळायला लागलं की 2 दगड जर आपटले तर त्याच्यापासून जे बाहेर उडतात फ्लेक्स ज्याला म्हणतात, ठीक आहे, किंवा आपण त्याला किंवा आपण ते दगड खोदण्याच्या इकडे जे टोकदार दगड असतात बघा, त्यांना कळलं की अरे हे जास्त प्रभावी आहेत, याच्याने जास्त आपण लवकर शिकार मारू शकतो. मग मिडल फेज मध्ये ते बांधायला लागले. ओके, पण अजूनही ते असं रेडीमेडच मिळत होते. ह्या मिडल पॅलिओलिथिकच्या ज्या साईट आहेत त्या आहेत महाराष्ट्रामधली नेवासा ही एक साईट आहे. त्याच्यानंतर तुंगभद्रा व्हॅली आहे, पोतवार प्लॅटू आहे, नर्मदा आहे, या साईट्सवरती हे पॅलिओलिथिक मिळतात. त्याच्यानंतर लेट जे पॅलिओलिथिक आहेत, आता हे काय करायला लागले तर हे बोन्स सुद्धा वापरायला लागले, हाडं सुद्धा वापरायला लागली. ठीक आहे,
आणि हे जास्त करून भारतामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटका इकडच्या साईडमध्ये सापडतात. ओके, हे आहेत लेट पॅलिओलिथिक. ओके, आता आपण येऊया साधारणतः 10,000 ते 6,000 म्हणू, किंवा काही जण 8,000 मानतात. ओके, या फेजमध्ये, हा जो इंटरमिजिएट फेज आहे, याच्यामध्ये आपल्याला भांडी दिसायला लागली. ओके, याच्यामध्ये आपल्याला भांडी खूप लेट दिसायला लागली, परंतु भांड्यांपेक्षा आता त्यांनी जे टूल्स होते आपल्याकडे, या टूल्सवरती आणखीन फोकस करायला लागले. आता ते टूल्स जरा पॉइंटेड व्हायला लागले, आता ते टूल्स जरा शार्पन व्हायला, शार्प केलेले दिसायला लागले. ओके, आणि मेन म्हणजे त्यांची साईज जरा कमी झाली. आता त्यांना जरा कळायला लागलं की एवढा मोठा अख्खा दगड टाकायची गरज नाही, ते कशाला तरी वरती त्याचा तो दांडा नीट जर केला आणि तो नीट मारता आला तर तो जास्त इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे, म्हणून त्यांनी आता त्या टूल्सची साईज हळूहळू कमी करायला लागले. ओके, आता हे आपल्याला कुठे दिसतात, तर हे अगेन भीमबेटकामध्ये आहेतच. ओके, त्याच्यानंतर लोहगंज नावाची गुजरातमधली साईट आहे, आणि कैमूर नावाची एक साईट आहे. या लोहगंज आणि कैमूर इथल्या साईटवरती भांडी सापडलेली आहेत, पण बाकी ठिकाणी जास्त भांडी सापडलेली नाही आहेत. लोहगंज आणि कैमूर या 2 साईट्स आहेत जिकडे भांडी सापडलेली आहेत. बाय द वे, भीमबेटका कशासाठी प्रसिद्ध आहे, तर भीमबेटकाच्या आतमध्ये ह्या लोकांनी काही पेंटिंग्स केलेले आहेत. ठीक आहे, केव्ह पेंटिंगसाठी खूप अगोदरच्या, खूप जुन्या काळातल्या पेंटिंग्स आहेत, म्हणून भीमबेटका प्रसिद्ध आहे. या भीमबेटक्यांमधल्या ज्या मिझोलिथिक एजच्या ज्या पेंटिंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत वाटली की सगळे टाईपचे पशु सापडतात, सगळे पशु सापडतात. फक्त सापडत नाही तो म्हणजे साप. ओके, फक्त साप सापडत नाही. आणि असं का, म्हणजे मग याच्यावरनं आपण काय ओळखू शकतो, किंवा याच्यावरून आपल्याला काय कळू शकतं, तर आपण करू शकतो कदाचित सापांना घाबरत असतील. साप नसतील असं तर होणार नाही, आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आहेत, बरोबर, आणि इतर ठिकाणी पण साप होते. मग आपण काय त्याच्यावर ओळखू शकतो, कदाचित सापांना घाबरत असतील, बरोबर. ठीक आहे, त्यामुळे ह्या सगळ्या आता जे आपण बघतोय ह्या सगळ्यांच्या मध्ये जे काही सापडतंय त्याच्यावरनं आपण अनुमानं लावतो, म्हणून याला आपण प्रीहिस्टॉरीमध्ये टाकलंय. ठीक आहे, आपण अनुमानं लावतोय आत्ताची. ओके, ओके, हा आणखीन एक म्हणजे बागर नावाची एक साईट आहे, ती सगळ्यात चांगली भारतामध्ये या मिझोलिथिक एजची सगळ्यात चांगली साईट आहे. बागर नावाची MP मधली साईट आहे. आता या बागर नावाच्या साईटवरती सगळ्यात महत्वाचं काय सापडतं, तर ते सापडतं की या मिझोलिथिक माणसांनी आता प्राण्यांना ते पाळायला शिकत होते. सो यांच्याकडे पाळीव प्राणी दिसून येतात. ही मोठी गोष्ट आहे. बाय द वे, माणसाने पाळलेला पहिला प्राणी कुठला होता, चला गेस तर करा. बैल, हा, घोडा, कुत्रा. माणसाने पाळलेला पहिला प्राणी होता कुत्रा, म्हणजे माणसाचा पहिला मित्र होता कुत्रा. ठीक आहे, ते खूप जुना बॉन्ड आहे म्हणून ते अजून एवढं स्ट्रॉंग आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया, ते म्हणजे निओलिथिक एज मध्ये. ठीक आहे, निओलिथिक. आता निओलिथिक फेज कशासाठी ओळखली जाते, याच्यामध्ये आणखीन प्रगती झाली, निश्चित प्रगती झाली टूल्सवरची, म्हणजे आणखीन रिफाईंड बनले, आणखीन टोकदार धारदार शस्त्र बनली. त्या पण ही फेज ओळखली जाते ती म्हणजे आता या माणसांना त्यांनी जे मिळवलेली शिकार होती त्याच्यावरती काही प्रक्रिया करायला जमलं. ठीक आहे, या म्हणजे आधी जे कच्चं प्राण्यासारखे खाल्लं जायचं त्याच्यावरती आता त्यांना याच्या नंतरच्या फेज मध्ये त्यांना आगीचा पण शोध लागला होता, ते आता त्याला भाजायला लागू लागले, त्याच्यावरती प्रक्रिया करायला लागली, म्हणून याला फूड प्रोसेसिंग स्टेज असं म्हटलं जातं. ओके, 8,000 ते 6,000 किंवा 8,000 ते 3,000 हे अगेन बायफर्केशन खूप वेग होतं. काही ठिकाणी भारतातल्या दक्षिणेकडे जर बघायला गेलो तर हे खूप लांब पडलं, 3,500 पर्यंत किंवा काही ठिकाणी 2,000 पर्यंत. पण उत्तरेकडे जर भारतात बघायला गेलो तर मग हे 6,000 पर्यंत दिसून येतं. सो हे रिजनली व्हेरी करणार आहे. ओके, यांनी आणखीन इम्पॉर्टंट काय म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की फ्रूट किंवा फूड प्रोसेसिंग मध्ये काय करायला लागले. आता हे ना, आधी त्यांना या फेजच्या सुरुवातीला आणि किंवा मिडल फेजच्या शेवटाकडे त्यांना कळत होतं की फळं खाता येऊ शकतात. ठीक आहे, आता त्यांना काय कळायला लागलं, आता ती फळं ते म्हणजे आता ते फक्त सेपरेट फळं उगवायला लागले. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे.
खाली जाऊन स्मिताताईंना सांग काही निरोप असेल तर सेशनमध्ये. हां आत्ता जाऊन सांग. ओके, सो आता ते फळं उगवायला लागले. सो ही शेतीची सुरुवात होती. अजून म्हणजे प्रॉपर फुल फ्लेज शेती झाली नव्हती, पण जे मिलेट्स म्हणतो ना, जे भरड धान्य जे म्हणतो ना आपण, भरड धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, रग्गी अशी जी भरड धान्य आहेत, यांचे ते काही भरड धान्य हे आता उगवायला शिकू लागले. म्हणजे त्यांना धान्य काय असतं हे कळायला लागलं होतं. ओके, बघा आगीचा शोध लागला होता, त्यामुळे त्यांना कळायला लागलं होतं की का कुठल्या कुठल्या गोष्टी खाता येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे ही एकदम ॲडव्हान्स स्टेज होती. ओके, इथे डेफिनेटली भांडी सापडायला लागली होती. ओके, आणि ह्या भांडी बरं आताची जी टूल्स होती, आताची जी शस्त्र होती, या शस्त्रांना त्यांनी आणखीन प्रयत्न करून त्यांना पॉलिश करायचा प्रयत्न केलेला होता, शेप द्यायचा प्रयत्न केलेला होता. सो आताचे जे टूल्स आहेत ते हायली इम्प्रूव्ड टूल्स आहेत. ओके, आता ह्या काळामध्ये हे जे अगोदर टोळक्यांनी राहायचे, आता हे गाव बनवून राहायला शिकायला लागले. ठीक आहे, या फेज. आता भारतामधल्या जे निओलिथिक सेटलमेंट्स आहेत त्या जर आपण बघितल्या, तर या निओलिथिक सेटलमेंट्समध्ये नॉर्थ वेस्टर्न, नॉर्थ ईस्टर्न ज्या सेटलमेंट्स आहेत या दोन, आणि सदर्न, सो अशा सेटलमेंट्स ओळखल्या जातात. ठीक आहे, वेगवेगळ्या ह्याच्याने. आणि या सेटलमेंट कशावरनं ओळखल्या जातात, म्हणजे हे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, वायव्य आणि ईशान्येकडचे कशा ओळखल्या जातात, तर आता नॉर्थ वेस्टकडे जे आहेत त्यांच्याकडे ज्या जे टूल्स आहेत किंवा जे कुऱ्हाडी आहेत त्यांच्याकडे रेक्टँग्युलर शेपचे हे लावलेले असतात किंवा आयताकृती दगड वरती लावलेले असतात मारण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टर्न जे आहे त्याच्यामध्ये पॉलिश्ड असतात. नॉर्थ ईस्टर्नमध्ये पॉलिश असतात. नॉर्थ वेस्टर्नला ज्या होत्या त्या रेक्टँग्युलर होत्या आणि नॉर्थ ईस्टर्नला ज्या होत्या त्या पॉलिश्ड होत्या. ओके, आणि जे सदर्नला होत्या त्या ओव्हल साइडेड होत्या, म्हणजे गोल शेपच्या होत्या. हे सगळं कशावरनं चाललंय, कुऱ्हाडी. ठीक आहे, कुऱ्हाडीचे जे वरचे म्हणजे दांडा सोडला तर ते मेन ज्याच्याने मारलं जातं ते. ठीक आहे, आता हे अगेन खूप डिटेल झालं, मला माहिती आहे की कदाचित त्याच्यावर प्रश्न नाही येणार, बट वी नेव्हर नो. पण आता विलेज म्हणजे की हे गावं बनायला लागलेली होती. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट साईट जर आपण बघायला गेलो तर एक बुर्झाम नावाची एक साईट आहे, बुर्झहाम नावाची साईट आहे जी इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर एक गारो हिल्स जे आहेत, गारो टेकड्या तुम्हाला माहिती आहेत मेघालयाच्या, त्या इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर चिरंड नावाची एक साईट आहे बिहारमध्ये, चिरंड ही साईट इम्पॉर्टंट आहे. आणि बेलन व्हॅली म्हणून आहे, बेलन व्हॅली, बेलनचं खोरं इम्पॉर्टंट काय, इथे सुरुवातीची भांडी सापडतात, एकदम सुरुवातीची भांडी सापडतात. ओके, हां हे इम्पॉर्टंट आहे, हे मी तुम्हाला दाखवायचं होतं. ओके, या हत्यारांमध्ये तुम्हाला दिसून येईल ही सगळी निओलिथिक आहेत, ही सगळी सुरुवातीची आहेत, निओलिथिक आहेत. याच्यामध्ये एकदम शार्पन्ड एजेस आहेत. ठीक आहे, तुम्हाला दिसेल की एकदम शार्प आहेत, पण ही रेक्टँग्युलर आहे. ठीक आहे, आता रेक्टँग्युलर आहे म्हणजे भारतात कुठल्या साईडला मिळायला पाहिजे, नॉर्थ वेस्टला मिळायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर ओव्हल शेपचे आहेत काही. ठीक आहे, हे ओव्हल शेपचे दिसत आहेत, बरोबर, साऊथ वेस्ट. ज्या शार्पन्ड होत्या त्या, आता हे बघा तुम्हाला वेगवेगळे हे दिसून येतील. फक्त फ्रूटसाठी एक फ्रूट नाईफ होती यांनी. सगळ्यात आता अजून कशाचा शोध नाही लागला ना, अजून त्यांना कुठल्याही धातूचा शोध नाही लागलेला आहे. दगडानेच सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या. काही ठिकाणी ते हाडांचा पण उपयोग केला जायचा, पण अदरवाईज सगळीकडे दगड वापरले जायचे. आता एकदम पॉलिश्ड आहेत ना, पण याच्या अगोदरचे जे होते ना ते एवढे पॉलिश्ड नव्हते, हत्यारांसारखे वाटणारे नव्हते. इथे लिटरली एक दगड बांधलेला वाटेल तुम्हाला इथपर्यंत आहे. फक्त तो दगड जेवढा मोठा होता ते अगोदरचे होते, ते पॅलिओलिथिक होते. आणि त्या दगडाला जरा कमी शेपमध्ये आला, पण तो एकदम बरोबर वरती बांधला जायचा, सो दॅट आपण फिजिक्सचे लॉज वापरून हत्यार जास्त चांगलं करू शकत होतो. ठीक आहे, नंतरच्या काळात त्यांना वाटलं फिजिक्स तर वापरूच आपण, पण शार्प करू, आणखीन जास्त फिजिक्स वापरू. कळतंय? सो अशा प्रकारचे हे होते, हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, इम्पॉर्टंट थिंग काय आहे, हां आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी निओलिथिक यांनी मी तुम्हाला म्हटलं की त्यांना काही गोष्टी त्यांना शेती पूर्ण कळत नव्हती, पण त्यांना मिलेट्स म्हणजे भरड धान्य कळत होती. या भरड धान्यांमध्ये त्यांना बार्ले कळत होतं.
त्याचबरोबरती गहू आणि तांदळाचे सुद्धा काही ठिकाणी रेफरन्सेस मिळतात. ओके, त्याच्यानंतर जे आले त्याला ते म्हणजे या अश्मयुगानंतर जे आलं ते आलं धातूचं युग. बरोबर. आता तुम्ही एक लहानपणी कम्प्युटरवरती एक गेम असायचा, तुम्ही किती खेळलात मला माहित नाही, नसेल खेळलं तर चांगली गोष्ट आहे, पण एक एज ऑफ एम्पायर्स नावाचा गेम असायचा. बरोबर. या एज ऑफ एम्पायर्स मध्ये तुम्हाला दिसायचं की हळूहळू प्रगती होत जाते. ठीक आहे, तुम्ही त्या गेममध्ये हळूहळू डेव्हलप होत जाता. आणि मग डेव्हलप झाल्यानंतर सुरुवातीला स्टोन एज असतं, त्या स्टोन एजमध्ये सुद्धा पुढे जातात. मग कालांतराने सगळ्यात मग पहिल्यांदा काय येतं, ते येतं चाल्कोलिथिक एज. ठीक आहे, किंवा याला मराठीमध्ये आपण म्हणतो ताम्र पाषाण युग. ताम्र पाषाण युग हे साधारणतः 3000 ते 500 BC. ताम्र पाषाण युग. ओके, ताम्र पाषाण का, तर तांब्याचा शोध लागला होता, तांब वापरलं जायचं पण दगडासोबत वापरलं जायचं, म्हणून ताम्र पाषाण युग. दगडाचाही आणखीन मोठ्या प्रकारे उपयोग होत होता. माणसाला मिळालेलं पहिलं जे धातू आहेत कुठेही, माणसाला म्हणजे फक्त भारतात नाही, बऱ्याच ठिकाणी जे धातू आहेत ते आहेत ताम्र पाषाण युग. तांबे आहेत ते धातू. ओके, तांब्यानंतर काही ठिकाणी ओकेजनली ब्रॉन्झ पण वापरलं जायचं. ठीक आहे, पण तांबा हे डेफिनेटली जास्त वापरलेलं धातू आहे. ओके, आता हे प्रॉमिनंट साईट तुम्हाला काय सांगतो. अजून आपण हरप्पामध्ये आलो नाही. बाय द वे, हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये त्यांना तांब्याचा शोध लागला होता. त्यांना बाकीच्या गोष्टी वापरायला जमत नव्हत्या, म्हणजे त्यांना अजून लोखंडाचा शोध लागला नव्हता. हरप्पामध्ये पूर्णपणे तांबा वापरलं जायचं. ठीक आहे, पण हरप्पाच्या अगोदरच्या काही ज्या साईट्स आहेत त्या पण इम्पॉर्टंट साईट्स आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एक कालीबंगन नावाची साईट आहे राजस्थानमध्ये. इम्पॉर्टंट साईट आहे कालीबंगन. तर साईटला नावच उत्खनामध्ये सापडलेल्या काही गोष्टींमुळे दिलेल्या आहेत, काळ्या बांगड्यांमुळे दिलेल्या आहेत. कालीबंगन साईट आहे. त्याच्यानंतर गणेश्वर नावाची एक साईट आहे राजस्थानमध्ये. ओके, गणेश्वर नावाची राजस्थान मधली साईट आहे. त्याच्यानंतर बनवली नावाची एक साईट आहे हरियाणामध्ये. बनवली इन हरियाणा. आणि कोट दिजी इन सिंध. कोट दिजी नावाची एक साईट आहे सिंध मधली. ओके, आता तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे राजस्थानच्या आजूबाजूच्या साईट आहेत ना, सगळे राजस्थानच्या आजूबाजूच्या साईट आहेत. का असं, कारण राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांब्याच्या खाणी होत्या. ओके, सो या खाणींच्या आसपास झालेल्या आहेत सगळं प्रगती तुम्हाला. म्हणून हरप्पन सिव्हिलायझेशन का तिकडेच सेटल झालं, हरप्पन सिव्हिलायझेशन किंवा हरप्पा संस्कृती, मोहनजोदडो हे सगळे या परिसरात का सेटल झाल्या, कारण की तांब जवळ होतं ना त्यांना. तांब्याचे ने-आण करू शकत होते, जेवढे करू शकत होते तेवढ्या लांब पसरले. ते गंगा आणि या प्रदेशात आले नाहीत. का नाही आले, तर तेवढ्या लांब कुठे घेऊन जाणार तांबा, म्हणून आले नाहीत. ओके, आता यांनी आणखीन लोकांना डोमेस्टिकेट केलेलं होतं. म्हणजे काय, तर यांनी आता गाईला पाळीव प्राणी केलेलं होतं, म्हशीला पाळीव प्राणी केलेलं होतं, त्याच्याबरोबरतीच बकऱ्या मेंढ्यांना पाळीव प्राणी केलेलं होतं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आता हे शिकार करताना आणखीन म्हणजे हरणांची पण शिकार करायला लागलेले होते. ओके, सो खूप म्हणजे त्यांच्यामध्ये खूप प्रगती होत होती. आता यांची जी शेतीचा प्रकार होता, हे शेती करायचे, या शेतीला म्हटलं जातं झूम कल्टिवेशन किंवा झूम प्रकारची शेती. झूम, हे झूम काय आहे, झूम प्रकारची शेती म्हणजे काय, तर हे झूम कल्टिवेशन इज अ पार्ट. अजूनही भारतामधल्या काही भागांमध्ये झूम प्रकारची शेती केली जाते. इस्पेशली आसाम मधला काही भाग किंवा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय या प्रदेशात, मेघालयमधल्या काही प्रजाती, काही ट्राईब्स ह्या अजूनही झूम प्रकारची शेती करतात. ही झूम प्रकारची शेती काय असते, तर सुरुवातीला मोठं जे जंगल असतं त्या जंगलाला आग लावायची. ठीक आहे, ती आगीतनं ते जंगल कमी करायचं. ठीक आहे, आणि मग ते जे क्लिअर केलेलं असेल फॉरेस्ट, ते जे जंगल असेल ते तोडून ती जागा बनवायची, त्याच्यावरती शेती करायची. मग कालांतराने त्या शेतीमधून मिळणारं उत्पन्न कमी होत जातं. आपल्याला माहिती आहे, आपण शेतीमध्ये काहीच जर केलं नाही, मशागत काही केली नाही, ते नॅचरली ती मशागत पुरणार नाही ना. मग ते त्याच्यातनं उत्पन्न कमी झालं की पुढचा भाग जाळायचा, त्याच्यावरती शेती करायची. मग त्याच्या पुढचा भाग जाळायचा, त्याच्यावरती शेती करायची.
दिस इज झूम कल्टिवेशन. झूम कल्टिवेशन अजूनही भारतात केलं जातं. डेंजरस आहे, आत्ता तर आपल्याला परवडण्यासारखं नाहीच आहे, पण अजूनही काही ट्राईब्स या झूम कल्टिवेशनच करतात. तुम्ही गावाकडे जर कधी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की इकडे ज्या आपल्या टेकड्या असतात, जर कोणी स्पेशली कोकणातला असेल तर तुम्हाला आता लगेच पटकन लक्षात येतं गेल्यानंतर की अरे हे खूप घनदाट जंगल असणार आहे, हे आता कमी कमी विरळ होत चाललेलं आहे. तुम्हाला लक्षात येईल की जे आपली शेती आहे ती जनरली जंगलांना लागून असते बघा. ठीक आहे, तुम्ही जर सातबारा बघितलात, सातबारा आता कधी घरी जर गेलात सातबारा बघितलात तर सातबारामध्ये ना तुम्हाला तुमची शेतीचं मोजमाप दिलेलं असतं की हा बाबा इतके 4 गुंठे शेती आहे, त्याच्या खाली ना पोट खराबा दिलेला असतो. ठीक आहे, की बाबा 4 गुंठे लागवडीचं आणि 1 गुंठा पोट खराबा. हा पोट खराबा कशासाठी असतो, तिथे बेसिकली जंगल असतं, त्या जंगलामधला जो पालापाचोळा असतो तो आपण शेतीमध्ये नेऊ शकतो आणि मशागत करू शकतो, म्हणून तो पोट खराबा दिलेला असतो. तुम्हाला लक्षात येईल की जर शेती आणि हे एवढं लागून लागून अर्थातच शेतीवरती पण जंगल असणार कधीतरी. सो ते क्लिअर करूनच केलेलं आहे. सो हे झूम प्रकारची कल्टिवेशन करायचे, पण हे शेती करताना त्यांच्याकडे अजून नांगराचा शोध नव्हता लागला. ओके, आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही म्हणजे हडप्पा यायच्या अजूनही विटा बनवताना त्या विटा जाळलेल्या सापडायच्या नाहीत. म्हणजे बर्न्ड ब्रिक्स, जाळलेल्या विटा नाही सापडतात. जाळलेल्या विटांचं लाईफ जास्त असतं, त्यांची स्ट्रेंथ जास्त असते. ठीक आहे, या आणखीन अजूनही सापडत नव्हत्या. बाय द वे हे लोक आहेत ना, हे लोक तांब्याची पासून गोष्टी बनवायला खूप चांगलं झालेलं. ठीक आहे, खूप चांगलं त्यांना जमत होतं, परंतु किंवा इव्हन त्यांना दगडापासून गोष्टी चांगल्या बनवता येत होत्या. ठीक आहे, आता यांचा आणखीन खासियत जर आपण बघायला गेलो तर हे लोक बुल म्हणजे आपला बैल जो आहे त्या बैलाला जरा रिलिजियस किंवा धार्मिक जसं स्थान असतं ना तसं सिम्बॉलिक होतं, तसं त्यांचं ते सिम्बॉल म्हणून वापरलं जायचं बैलाला. ओके, सो ह्या सुरुवातीच्या इम्पॉर्टंट आहेत. आता हे आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, महाराष्ट्रामधले जे इम्पॉर्टंट साईट जर बघायला गेलो आपण तर महाराष्ट्रामधलं अहर नावाची एक इम्पॉर्टंट साईट आहे चालुक्य गेज मधली. नेवासा आहे, जोरवे, जिकडे जोरवे संस्कृती उदयास आली. ओके, आणि या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे नेवासा माहिती आहे कुठे, नगरमधलं नेवासा, बरोबर. नेवासाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे अगदी नाशिक जिल्ह्यामध्ये जाईपर्यंत या प्रदेशामध्ये ही संस्कृती उदयास आलेली होती. ठीक आहे, याला जोरवे कल्चर म्हणतात. खासियत काय तर हे कल्चर वेगळं कसं ओळखायचं की ही माणसं वेगळी होती आणि ही माणसं वेगळी होती. दक्षिण भारतात जे सापडतात, आंध्र प्रदेशमध्ये असतील, उदाहरणार्थ मी तुम्हाला काही नावं सांगतो. MP मधला आहे कायथा म्हणून एक आहे, कायथा नावाची साईट आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये महिषादल नावाची एक साईट आहे, कायथा महिषादल पश्चिम बंगालमधली. सोनपूर बिहार मधली साईट आहे. त्यानंतर बनस नदीचा खोरं पूर्ण. या ज्या सगळ्या साईट आहेत या सगळ्या साईटमधनं फरक काय आहे आणि महाराष्ट्राच्या साईटमध्ये, तर महाराष्ट्राच्या साईटमध्ये जे पुरलं जायचं, ठीक आहे, ते पुरलं जायचं नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्ये. ओके, आणि बाकी सगळ्या दक्षिण भारतामध्ये जे पुरलं जायचं ते ईस्ट वेस्ट डिरेक्शन मध्ये. हा डिफरन्स होता. म्हणजे ही 2 माणसं वेगळी होती, ह्या 2 वेगळ्या संस्कृती आहेत. हे वेगळे राहायचे, ते वेगळे राहायचे. कारण की जर एकत्र असते तर त्यांनी काहीतरी विचार विनिमय केला असता ना की अरे हे असं का करतात आणि आपण असं का करतोय. ओके, दक्षिण भारतामध्ये ईस्ट वेस्ट पूर्व पश्चिम पुरलं जायचं आणि उत्तर भारतामध्ये स्पेशली महाराष्ट्रामध्ये नॉर्थ साऊथ दक्षिण उत्तर पुरलं जायचं, पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर पुरलं जायचं. महाराष्ट्रामध्ये इनामगाव नावाची साईट फेमस आहे. इनामगाव म्हणून साईट आहे, पुणे जिल्ह्यात येतं. खूप मोठी साईट आहे, खूप प्रसिद्ध साईट आहे. त्याचबरोबर दायमाबाद नावाची एक प्रसिद्ध साईट आहे, सगळ्यात मोठी साईट आहे दायमाबाद. दायमाबाद नावाची जी साईट आहे ती प्रसिद्ध आहे. ओके, सो इम्पॉर्टंट. ओके, इम्पॉर्टंट सिव्हिलायझेशन एकदम. ठीक आहे, काय डाऊट आहे याच्यामध्ये? ठीक आहे, आता आपण येऊया सगळ्यात मोठ्या पार्टकडे. काय डाऊट आहे? सगळ्यात मोठ्या पार्टकडे. जोरवे काय आहे? ओके, एक मिनिट.
जोरवे, आता कल्चर कशाला म्हणतात? पहिली गोष्ट, चांगला प्रश्न आहे. कल्चर कशाला म्हणायचं नक्की? जोरवे संस्कृती म्हणजे काय? जोरवे कल्चर म्हणजे काय? ठीक आहे. किंवा नंतर आपण बघणार आहोत की हरप्पन सिव्हिलायझेशन, हरप्पन कल्चर, वैदिक सिव्हिलायझेशन किंवा वैदिक कल्चर कशाला म्हणायचं? वैदिक संस्कृती कशाला म्हणायचं? हडप्पा संस्कृती कशाला म्हणायचं? संस्कृती काय असतं नक्की? संस्कृती कशाला म्हणतो? शिक्षण वगैरे, राहणीमान, कलेक्टिव्ह, ते एकत्रितरित्या कसं राहतात, कसे वागतात, काय विचार करतात एकत्रितरित्या, या सगळ्याला संस्कृती म्हणतात. म्हणजे काय तर हे जे सगळे मोठी खूप ग्रुपने राहायची लोक, हे राहणारे ग्रुप कसं वागायचे, कसे विचार करायचे, काय करत असेल, याला सगळ्यांना संस्कृती म्हणतो. म्हणजे आपण आता मी तुम्हाला म्हटलं की भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला MP मध्ये मिळते साईट, नगरमध्ये मिळते साईट, पुण्यामध्ये मिळते साईट, नाशिकमध्ये मिळते साईट, इथे 2-3 साईट आहेत, आंध्र प्रदेशमध्ये एक साईट आहे, इथे एक साईट आहे, इथे एक साईट आहे. बरोबर, हे सगळे एकत्र एकच लोक आहेत का? एकच लोक तर तसं बघायला गेलं तर अंगाबांध्याने सगळे एकच लोक आहेत ना, पण यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. ते कसे राहतात हे वेगळं आहे. ते ह्यांचं राहणं वेगळं, यांचं राहणं वेगळं, यांचं विचार करणं वेगळं. विचार करणं का वेगळं आहे? यांनी विचार केला की नाही आपण पुरताना दक्षिण उत्तर पुरलं पाहिजे, यांनी विचार काय केला आपण पुरताना पूर्व पश्चिम पुरलं पाहिजे. हे सगळं याच्यावरनं आपण ओळखतो की यांचं विचार करणं वेगळं होतं, यांचं राहणीमान वेगळं होतं. म्हणजेच काय, यांच्या संस्कृती वेगळ्या होत्या. म्हणजे एकत्रित असणाऱ्या गोष्टींना आपण काय नाव देतो? संस्कृती नाव देतो. तर जोरवे भागातले जे लोक होते ते एकत्रितरित्या, म्हणजे त्यांची जी विचारसरणी होती सगळ्यांची, दायमाबाद, जोरवे, त्याच्यानंतर इनामगाव, या सगळ्यांची राहणीमानाची पद्धत एकत्र होती, या सगळ्यांची विचार करण्याची पद्धत एकत्र होती. म्हणून त्यांना आपण वेगळी संस्कृती नाव दिलं, म्हणून त्यांना जोरवे संस्कृती म्हटलं जातं. या जोरवे संस्कृतीमधली लोक गोल घरं करून राहायची. ठीक आहे, म्हणजे घर पण बांधायला शिकले. तुम्हाला म्हटलं विलेज ऑलरेडी आलेले होते, घरं बांधायला शिकलेली. बर्न्ड ब्रिक्स नाही आहेत, म्हणजे काय, भाजलेल्या विटा नाही आहेत, साध्या विटा आहेत, पण ते गोल करून दिलेले असतात. इनामगावमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला दिसेल की गोल केलेले सर्क्युलर शेपमधली घरं आहेत. ह्या सगळ्यांचे विचार करण्याची पद्धत अशी होती, म्हणून त्याला आपण एक संस्कृती म्हटलं. ती संस्कृती आहे जोरवेमध्ये सापडले, म्हणून त्याला नाव दिलं जोरवे कल्चर. ओके, सो आपण चालू करू हरप्पन सिव्हिलायझेशन, हडप्पा संस्कृती. आता ही हडप्पा संस्कृती जी आहे ती पहिली नागरी संस्कृती आहे. हडप्पा संस्कृती ही पहिली नागरी संस्कृती आहे. आता एखादं गाव आणि एखादं नगर याच्यामध्ये फरक काय? ओके, हे तुम्हाला फक्त पॉटरी सांगायचं राहिलं ते सांगतो मी, पण गाव आणि नगरामध्ये फरक काय? हा, गावापेक्षा नगरामध्ये प्रगती झालेली असते. ठीक आहे, आणि मी इथे काय निगेटिव्ह कॉनोटेशन नाही वापरत आहे. म्हणजे काय, तुम्ही कुठलेही गाव घ्या, त्या गावामध्ये विकास व्हायला लागला, काय प्रगती व्हायला लागली, लोकांनी त्यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नती घडवून आणली. ते कालांतराने त्या गावाचं रूपांतर नगरामध्ये होते. बरोबर, आतापर्यंत आपण जर बघितलं, टाइमलाईन बघत होतो, इकडे जे टोळ्यांनी, इकडे जे सुरुवातीला शिकार करणारे होते, टोळ्यांनी राहणार होते, त्यांनी टोळी मोठी करत घेतली. मोठी केल्यानंतर मग ते आता चांगले चांगले टूल्स वापरायला लागले. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांना कळलं की आपण फळं उगवू शकतो स्वतःहून. त्याच्यानंतर त्यांना कळलं की आता फळं उगवू शकतो, आपण धान्य लावू शकतो. त्याच्यानंतर त्यांना कळलं की आपण आता गाव बनवून राहू शकतो. सो प्रगतीमध्ये ते आता गावामध्ये येऊन स्थिरावले. आता या गावानंतर त्यांना कळलं की अरे आपण धातू काढू शकतो, या धातूचा उपयोग करू शकतो, आपण शेती करू शकतो. आपल्याला प्राण्यांना मारून खाण्यासाठी आपल्याला प्राण्यांना शोधून पकडायची गरज नाही, आपण त्यांनाच पाळूयात किंवा त्यांच्याकडनं आपल्याला आणखीन फायदे, हे कळायला लागलं. मग हळूहळू पुढे जाऊन काय बनलं, ती संस्कृती बनली, नगर बनलं. ओके, नाव इट बिकम अ अर्बन सिव्हिलायझेशन. ओके, त्याच्या अगोदर महत्वाच्या गोष्टी तुम्हाला तिकडे दिसेल की आता तू जे प्रश्न विचारलेला की संस्कृती कोणाला म्हणायचं, कल्चर कोणाला म्हणायचं, तर असेच जे कल्चर आहेत, हे जे उत्तर प्रदेशच्या आसपास काही कल्चर सापडलेले, ठीक आहे, असे भरपूर साईट सापडलेले. या साईटनं वेगळं कसं करायची, ही लोक एकच होती का, वेगळी होती का, हे कसं ओळखलं गेलं, तर हा सगळा मोठा प्रदेश जो आहे तो ओळखला गेला तिथे बनणाऱ्या पॉटरीवरनं, तिथे बनणाऱ्या भांड्यांवरनं. एका सारखी विचार करणारी जी लोक असतील त्यांना एका प्रकारचे भांडं बनवता येत असेल.
तिकडे राहणाऱ्या लोकांना वेगळ्या प्रकारचं बनवता येत असेल, तिकडे राहणाऱ्या लोकांना आणखी वेगळ्या प्रकारची भांडी बनवता येत असतील. बरोबर. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आत्ताचं आपण उदाहरण देऊया, वेग उदाहरण आहे तरी सुद्धा भारतामध्ये, ठीक आहे, भारत आणि पूर्ण दक्षिण आशिया खंड याच्यामध्ये जेवताना आपण जास्त काय वापरतो, आपण हाताचा उपयोग जास्त करतो. बरोबर आहे. ठीक आहे. काटे चमचे कमी असतात, आत्ता वापरायला लागले पण खूप कमी असतात. ठीक आहे. याच्या उलट तुम्ही युरोपात जा, जास्त उपयोग कशाचा मिळेल, काट्या चमच्यांचा उपयोग मिळेल. आणि याच्या पलीकडे राईट साईडला जा, आपण आपल्या मॅप जर बघितला तर आपण चीन आणि कोरिया आणि जपानकडे जा, तर तिकडे काय काटे चमचे असतात का नाही, हात असतात का नाही, तिकडे काय असतं, चॉपस्टिक असतात. जर समजा काहीतरी झालं ॲपोकॅलिप्सी, म्हणजे असं होऊ नये पण काय झालं आणि मग सगळे गेलो, गायब झालो. ठीक आहे. आणि 1000 वर्षांनी उत्खनन केलं. ठीक आहे. उत्खनन केल्यानंतर तिकडे मिळेल की हे चॉपस्टिक खायचे, चॉपस्टिक वापरायचे. हे मिळतील की यांच्याकडे काय मिळत नाही, हे मे बी हाताने खात असतील. आणि तिकडे मिळतील की हे काटे चमच्याने खायचे. मग ते वेगळे कसे करतील की हा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे, हे विचार करणारे वेगळे आहेत, हे विचार करणारे आपले पूर्वज वेगळे आहेत, आपले पूर्वज वेगळे आहेत. हे कशाने ठरवतील, ते काटा चमच्याने ठरवतील ना. तसं आपण ठरवलं इथल्या भांड्यांनी की यांना वेगळी भांडी बनवत होतो. आणि गंमत म्हणजे यांना ओळखलंच जातो ना. तुम्ही इमॅजिन करा, आता पुढे जाऊन जर समजा असं काही झालं असतं, जर समजा काय झालं नाही, जर असं काही झालं असतं तर ते लोक आपल्याला कसे ओळखतील, हे काटे चमचेवाले लोक, हे हाताने खाणारे लोक आणि हे चॉपस्टिकने खाणारे लोक, असेच ओळखतील ना. मग आपण पण आता यांना कसं ओळखतो, भांड्यांवरनं, की कुठल्या टाईपची भांडी आहेत. आता उदाहरणार्थ एक ऑख्र कलर पॉटरी म्हणून आहे. ऑख्र कलर पॉटरी म्हणजे काय, ऑख्र म्हणजे कशाला म्हणतात, गेरूचा रंग असतो ना, गेरू, गेरूला ऑख्र म्हणतात. म्हणजे गेरूची भांडी असणारे लोक, असं आपण काहींना ओळखलं गेलं. हे मुख्यतः कुठे आहेत तर हरियाणा आणि गंगेच्या वरच्या प्रदेशामध्ये आहेत. ओके. ह्या गेरूच्या रंगाचे जे भांडी आहेत त्याच्यानंतर जे आले त्यांना म्हटलं जातं BRW किंवा PGW. म्हणजे काय, पेंटेड ग्रे वेअर किंवा ब्लॅक अँड रेड वेअर. म्हणजे आता काळी आणि लाल भांडी मिळायला लागली. काळी आणि लाल भांडी मिळायला लागली. ओके. हे आपण डिटेलमध्ये बघूया. तुम्हाला भांडच दिसतं इथे. हे जे गेरूच्या रंगाचं भांड असायचं, मुख्य साईट इम्पॉर्टंट आहे, ही सायपाय नावाची साईट आहे, मायापूर नावाची साईट आहे, उत्तर प्रदेशमध्येच, वरच्या साईडला, गंगेच्या प्रदेश, वरच्या अप्पर गंगा. ठीक आहे. आता ह्याच्यात पण एक गंमत आहे. ही साईट आपण असे काढूया. ठीक आहे. आणि हा असा एक नदीचा प्रदेश काढूया. असं समजा गंगा, यमुना आणि सिंधू किंवा इंडस. ठीक आहे. ह्या ज्या सगळ्या साईट होत्या हरप्पाच्या, या इथल्या होत्या. आणि ह्या पॉटरीच्या साईट आहेत ना, ह्या इथे आहेत. ठीक आहे. त्यामुळे या पॉटरीच्या साईट असं म्हटलं जातं की या हरप्पांच्या नंतर डेव्हलप झालेल्या आहेत की काय. ओके. हळूहळू हळूहळू तुम्ही शिफ्ट बघा, आपण बघूया डिटेलमध्ये बघणार आहोत. सुरुवात जे झाली ते तुम्हाला इंडस नदीच्या आसपास दिसतात. त्या हळूहळू 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 शिफ्ट होत गेले आणि मग ते बंगालच्या उपसागरापर्यंत गेले. ठीक आहे. म्हणून तुम्हाला दिसेल की वैदिक संस्कृती जी होती ती गंगेच्या किनाऱ्यातली होती. बरोबर. हरप्पन सिव्हिलायझेशन कुठे होतं, इंडस व्हॅली, इंडसच्या इथे. आणि त्याच्यानंतर जे महाजनपदं आली त्यात ते महाजनपदं गंगेच्या प्रदेशांमध्ये बनत गेले. त्या महाजनपदांमधलं सगळ्यात स्ट्रॉंग बनलं मगध, जे आता बिहारमध्ये, पटना. बरोबर. सो बेसिकली हा हिस्टॉरिकल पूर्ण शिफ्ट आहे. बरोबर. गंमत. मॉडर्न इंडियन हिस्ट्री बघूयात आपण. मॉडर्न इंडियन हिस्ट्री जर आपण म्हणजे ब्रिटिशांची हिस्ट्री बघतो, कॅपिटल होती कलकत्ता. 1912 मध्ये दिल्ली बनली. मग ते इथून परत इथे आलं. सो असा हिस्टॉरिकल शिफ्ट आहे. भारत पूर्ण असा हळूहळू हळूहळू इकडे जात गेला. ओके. सो आपण बघत होतो साईट. ओके. साईट आपण बघितल्या, चालकोलिथिकच्या साईट बघितलेल्या आहेत. आणि आणि हे बघत होतो. ओके. ब्लॅक अँड रेड वेअर बघूया. आता हे जे ब्लॅक अँड रेड वेअर आहे ते तुम्हाला दिसतं ना तिथे, तो गोल्डन नाही आहे बाय द वे, तो हायलाइट केला होता. ठीक आहे. ब्लॅक अँड रेड जे मी म्हटलं, ब्लॅक अँड रेड वेअर जे काळ्या आणि लाल रंगाचे, ते असे दिसायचे. ठीक आहे. म्हणजे त्यांना आता भाजणं पण कळत चाललेलं होतं. हे राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये काही साईट आहेत. त्याच्यानंतर पेंटेड ग्रे वेअर म्हणजे याच्यावरती पेंट केलं जायचं. ठीक आहे. सोंख नावाची साईट आहे, पेंटेड ग्रे वेअर.
त्याच्यानंतर नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर, ही जी पॉलिश केलेली साईट आहे बघा. आता हे किती पॉलिश केलेलं दिसतंय ना याच्यामध्ये, पॉलिश केलेलं आहे. मला वाटतं नीट दिसत नाही ऍक्च्युली, बघा पॉलिश केलेलं आहे एकदम. ओके, साईट कुठे कुठे आहे? रुपर नावाची साईट आहे. त्याच्यानंतर श्रवस्ती, वैशाली, पाटलीपुत्रा, बिहार, या सगळ्या साईट आहेत, भरपूर साईट आहेत. ओके, आणि हे चाल्कोलिथिक जे आहेत, ताम्रपाषाण युगातली जे माणसं आहेत त्यांना आपण जास्त करून ओळखतो कशासाठी? भांड्यांसाठी ओळखतो. थोडं रिवाइज करूया. प्री हिस्टॉरिक माणसांना, प्री हिस्टॉरिक मधले सगळ्या स्टोन एज वाल्यांना आपण कशासाठी ओळखतो? हत्यारांपासून ओळखतो, बरोबर, हत्यारांपासून ओळखतो. त्याच्यानंतर आलं चाल्कोलिथिक, चाल्कोलिथिकनं कशासाठी ओळखतो? भांड्यांसाठी ओळखतो. आता येईल हडप्पा, ठीक आहे. आणि हडप्पांना आपण कशासाठी ओळखू? हे काय होतं, त्यांचं खासियत होतं, त्यांच्या फक्त तेवढ्यासाठी तेवढंच करायचं का? ते फक्त भांडी बनवायचे का? नाही, अर्थातच नाही. त्यांचं शेती चालू असणार आहे, त्यांचे पाळीव प्राणी चालू असणार आहे, पण त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला दिसलं की हे याच्यामध्ये पारंगत झालेले होते. आपण जसं आधी बघितलं की ते पण शिकार करत होते, ते पण फळं खात होते, पण आपण ओळखलं की यांनी डोकं जास्त लावलं कशामध्ये होतं? यांनी डोकं लावलं होतं हत्यारांमध्ये. त्याच्यानंतर आता आपण बघणार हरप्पन सिव्हिलायझेशन, आणि हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये आपण बघूया की यांनी कशासाठी डोकं लावलेलं होतं जास्त. हा, त्यांनी डोकं लावलं होतं याच्यासाठी. हे काय? स्नानगृह, नगर रचना. सो हरप्पन सिव्हिलायझेशनने डोकं जास्त कशात लावलं होतं? नगर रचना. हरप्पन सिव्हिलायझेशनचं कॅरेक्टरिस्टिक फेमस कशासाठी झाले होते? नगर रचनेसाठी. आणि गंमत म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला सापडेल की प्रत्येक सिव्हिलायझेशनचं काही ना काहीतरी वेगळं हे आहे, ठीक आहे. जसं मायन सिव्हिलायझेशनचे असे वेगळे स्ट्रक्चर्स आहेत, एक टिपिकल स्ट्रक्चर्स आहेत सगळीकडे गेल्यानंतर. किंवा इजिप्शियन सिव्हिलायझेशन, ठीक आहे. इजिप्शियन सिव्हिलायझेशन म्हणजे मिस्र ज्याला म्हणतात, या सिव्हिलायझेशनच्या खासियत काय दिसतात आपल्याला? पिरामिड, मोठे मोठाले स्ट्रक्चर. कसे बनवले असतील माहित नाही, मोठाले स्ट्रक्चर, बरोबर. त्यांची खासियत होती. यांची खासियत काय होती? यांची खासियत होती नगर रचना. काटकोनामधले रस्ते, कुठल्याही रस्त्याला घर नाही, घराच्या रस्त्यापासून लांब. त्याच्यानंतर डिव्हिजन केलेलं आहे, हे वेगळे राहणार, ते वेगळे राहणार, असं प्रॉपर. त्याच्यानंतर सगळ्या याच्यामध्ये नाले असणार, पाण्याची सुविधा. नगर रचनेसाठी ओळखले जायचे. सो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके ओके, मुख्यतः कुठे आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. सो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सिंध नदीच्या प्रदेशामध्ये. ओके, मोस्ट ऑफ द एरिया पंजाब हा प्रदेश, मोस्ट ऑफ द एरिया पंजाब, सिंध हा प्रदेश. आता हरप्पन सिव्हिलायझेशन मुख्यतः 2600 ते 700 BC पर्यंत मानलं जातं. ते 700 BC. ओके, याचे 3 फेज केले जातात, ठीक आहे. पहिला जो फेज आहे त्याला अर्ली किंवा प्री मॅच्युअर फेज म्हटलं जातं. हा फेज आहे 3200 ते 2600 पर्यंत. 3200 ते 2600 पर्यंत. त्याच्यानंतर चा जो फेज आहे मॅच्युअर फेज तो आहे 2600 ते 19 पर्यंत. 2600 ते 1900 पर्यंत. आणि लेट हडप्पन जो फेज आहे तो आहे 1900 ते 1300 BC पर्यंत. 1900 ते 1300 BC. जर तुम्हाला एक्सटेंट हवे असतील की ही कुठपर्यंत पसरलेली होती, तर उत्तरेला जम्मू मधलं मंद नावाचं गाव आहे. ओके, मंद नावाचं गाव आहे जम्मू मधलं. दक्षिणेला गुजरातमध्ये टोक, लोथल आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पूर्वेला उत्तर प्रदेशमध्ये आलमगीरपूर, म्हणजे प्रेझेंट आहे आलमगीरपूर म्हणून आहे ते. आणि दक्षिणेला बलोच मधलं बलोचिस्तान, ठीक आहे. बलोचिस्तान मध्ये एक साईट आहे सुक्तगेंडो, हा सुक्तगेंडो नावाची साईट आहे. हा एक्सटेंट आहे, काय टर्मिनल एक्सटेंट आहे तो. आपण हवं तर इथे आपल्याला दिसेल, हे दिसतंय
ओके, मेहरगड नावाची साईट आहे बलुचिस्तान मधली फेमस. ठीक आहे, या सगळ्या साईट. सो तुम्हाला दिसतंय हे सगळं कुठपर्यंत पसरलेलं होतं. सी, ह्या साईट आहे सगळ्या, रूपर, इव्हन रूपर, हे सगळ्या नद्या कुठल्या आहेत? या सगळ्या नद्या इकडे आहेत. ही आलमगीरपूर पण साईट आहे इकडे. या सगळ्या साईट कशावरून ओळखल्या? या सगळ्या साईट हरप्पन सिव्हिलायझेशनच्या साईट आहेत आणि 3 फेजेस मधल्या साईट आहेत. ओके, सगळ्यात पहिली साईट कुठे शोधली गेली हरप्पामध्ये, म्हणून त्याचं नाव पडलं हरप्पन सिव्हिलायझेशन किंवा हरप्पन संस्कृती. ठीक आहे, ओके. आणि दुसरी साईट होती ती होती मोहनजोदडो. ठीक आहे, जी पण फेमस साईट आहे. ओके, आणि आणखीन काय महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आयन, मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्यामध्ये आयन सापडत नाही, लोखंड सापडत नाही, सगळं सापडतं. ओके, पहिली हरप्पा सिव्हिलायझेशन सापडली 1921 ला डॉक्टर दयानंद साहनी यांनी, आणि मोहनजोदडो सापडली R.D. बॅनर्जी यांना, मोहनजोदडो R.D. बॅनर्जी यांना 1922 मध्ये. हडप्पा आहे रावी नदीच्या किनारी आणि मोहनजोदडो आहे सिंधू नदीच्या किनारी. बरं, मोहनजोदडोचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो प्रेतांचा किंवा मृतदेहांचा ढीग. हरप्पन सिव्हिलायझेशन इज अ प्रोटो हिस्ट्री. का आपण अजून डेसिफर नाही केलं, आपल्याला माहित नाही ते एक्झॅक्टली कसा विचार करत होते. प्रोटो हिस्ट्री. ओके, आपण स्टेजेस बघितल्या. ओके, ह्या ज्या स्टेजेस आहेत तर सुरुवातीच्या ज्या स्टेजेस त्या सापडतात आपल्याला मेहगडमध्ये. ठीक आहे, मेहगड किंवा बलुचिस्तान त्या साईडला, म्हणजे सिंधच्या त्या साईडला. त्याच्यानंतर अर्ली हरप्पन जे सापडतात त्या आपल्याला सिंधच्या आसपास सापडतात, म्हणजे कोटदिजी वगैरे. मॅच्युअर साईट जे सापडतात त्या कालीबंगन, आणखीन राजस्थानमध्ये येत गेलो. आणि लेट हरप्पन जे आपल्याला सापडतात त्या लोथलमध्ये. म्हणजे तुम्ही जर आता परत आपण तो मॅप बघूयात. तुम्हाला दिसतंय सुरुवातीची साईट इकडे मोहनजोदडो दिसतंय, त्याच्यानंतरची साईट या साईडला सापडायला लागल्या, त्याच्यानंतरच्या साईट आणखीन या साईडला सापडायला लागल्या, आणि लोथल इकडे. ठीक आहे, लोथल पण तुम्हाला दाखवतो. सो तो एक्सटेंड आहे ना, तो असा असा हळूहळू येत गेला. ठीक आहे, जे नंतर पण आपल्याला कळून येईल. लोथल ही मोस्ट डेव्हलप्ड साईट आहे, मोस्ट डेव्हलप्ड साईट. का? प्रॉपर ते पोर्ट आहे, प्रॉपर बंदर होतं ते. ठीक आहे, ओके. हरप्पन सिव्हिलायझेशन ओळखली कशासाठी जाते की ती ओळखली जाते अर्बनायझेशनसाठी, नागरी यंत्रणेसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगर रचनेसाठी ओळखली जाते. ओके, नगर रचनेसाठी ओळखली जाते. आणि याच्यामध्ये आता नगर रचनेच्या बरेच सिस्टीम असतात. जर कोणी सिव्हिल इंजिनियर असेल तर त्यांना कळेल. नगर रचनेमध्ये डेव्हलपमेंट करताना बऱ्याचशा टेक्निक वापरले जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण जस्ट पुण्याचा जर विचार केला, ठीक आहे, सॉर्ट ऑफ सगळी जी प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट आहे, तुम्ही जस्ट एवढ्याशा भागाचा विचार करा. एवढ्याशा भागात अलका टॉकीज चौक. ठीक आहे, अलका टॉकीज चौकामधनं एक रस्ता असा जातो, एक रस्ता असा जातो, एक रस्ता असा जातो, एक रस्ता असा जातो. बरोबर आहे. ठीक आहे, सो दिस इज नॉट ग्रिड. ठीक आहे, दिस इज इसेंट्रिक म्हणू शकतो. हे एक केंद्रकाकडे जाणारी संस्था किंवा एक केंद्रकाकडे, असे बरेचसे असतात ना. किंवा तुम्ही इव्हन शनिवार वाडा जर बघितला, शनिवार वाड्याच्या बाजून पण शेवटी शनिवार वाडा आणि त्याच्या मागे येणाऱ्या सगळ्या अशा 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 अशा. बरोबर. ही ग्रिड टाईपची जी सिस्टीम आहे ती कशी असते, भारतामध्ये चंदीगडमध्ये दिसेल तुम्हाला, किंवा आता मॉडर्न डे टेक्नॉलॉजी सगळीकडे ग्रिड सिस्टीम वापरतात. ग्रिड सिस्टीम म्हणजे काय, अशी म्हणजे काटकोनामध्ये जातात सगळे रस्ते, काटकोनामध्ये भेटणार. ठीक आहे, म्हणजे अगोदर त्यांनी हे बसवलेले, ही सगळी नगरं आहेत ना, ही बसवलेली नगरं आहेत, अशी बसत गेलेली नाही आहेत. खरं ते फरक कळतोय. बसवलेली नगरं असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये बायफर्केशन करायला लागले. काही इकडे कोण राहणार, इकडे कोण राहणार, बरोबर, मध्ये काय असणार, एवढं सगळे मायन्यूट विचार करून केलेले आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर द ग्रेट बाथ, मगाशी मी ज्याचा फोटो दाखवला, ठीक आहे, त्या स्नानगृह मध्ये त्याच्या खालच्या साईडला सामान्य लोक राहायची, वरच्या साईडला ते नगरामधले व्यापारी राहायचे, त्याच्यामध्ये काम करणारे लोक राहायचे, ऍडमिनिस्ट्रेटर्स राहायचे. ओके,
हा जो वरचा पार्ट आहे त्याला सिटाडेल म्हणतात, सिटाडेल. ओके, इंग्लिशमध्ये त्याला सिटाडेल म्हणतात. हा जो सिटाडेल नावाचा भाग आहे हा जरा वरच्या साईडला असायचा. मी अगेन तुम्हाला समजवण्यासाठी म्हणून तो फोटो दाखवतो. हा जो भाग दिसतोय सिटाडेल वरच्या साईडला आहे. ठीक आहे, याच्या या साईडची जी घर आहेत ती या लेवलला असणार किंवा खाली असणार. ठीक आहे, सो सिटाडेल हा जर रेज्ड होता आणि छोट्या भाग होता. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्या नगरांकडे जर बघितलं आपण तिथल्या, तर ह्या सगळ्या साईडमध्ये तो पश्चिमेकडे दिसणार. ओके, हा सिटाडेल नावाचा भाग पश्चिमेकडे होता. आणखीन महत्वाचं म्हणजे इथे राहायचं कोण, तर इथे त्या राज्याचे शासक जे राहायचे, प्रशासकीय अधिकारी म्हणू आपण, जे शासक राहायचे, ऍडमिनिस्ट्रेटर राहायचे, ते तिकडे राहायचे. ठीक आहे, आणि या सगळ्या भागामध्ये सगळ्या महत्वाच्या गोष्टी असायच्या. इम्पॉर्टंट वर्कशॉप्स, इम्पॉर्टंट शॉप्स, काय व्यापारी केंद्र, बाजारपेठ बेसिकली या वरच्या भागामध्ये असायची, सिटाडेल मध्ये असायची. ओके, आणि जो खालचा भाग होता तिकडे सामान्य नागरिक राहायचे. ओके ओके, मी तुम्हाला म्हटलं की जनरली राईट अँगल मध्ये भेटायचे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती ठराविक कालखंडानंतर, ठराविक इंटरव्हल नंतर तुम्हाला लॅम्प पोस्ट भेटणार, म्हणजे दिवे लावण्याची सोय केलेली होती. ओके, त्याच्यानंतर आणखीन म्हणजे ज्या ब्रिक्स आहेत, म्हणजे ज्या ज्या आपल्या विटा आहेत त्या भाजलेल्या असायच्या, त्यामुळे ते चांगल्या असायच्या. चांगल्या म्हणजे त्या भार सहन करू शकणाऱ्या आणि खूप वर्ष टिकणाऱ्या. हे आता एवढं परफेक्ट दिसतंय का, कारण त्या बर्न्ट ब्रिक्स आहेत म्हणून. तुम्ही इनामगाव दायमागावचं एवढं क्लिअर कट दिसणार नाहीये, ऑल्दो तिथे पण एवढा सगळा पार्ट उत्खनन करता यायला पाहिजे होता ना, नाही, पण हा एवढा नीट उत्खनन का करता आला, कारण बर्न्ड ब्रिक्समुळे. ओके, आता याची आणखीन खासियत म्हणजे या सगळ्या बर्न ब्रिक्स 1:2:4 या रेशोमध्ये सापडतात. ब्रिकच्या जर आपण हे बघितलं, ओके, म्हणजे काय तर हे सापडणार तुम्हाला 1:2:4. हे मी 1 सेंटीमीटर नाही म्हणते, म्हणजे भले 7 सेंटीमीटर जरी वीट बनवायला घेतली तर हे 7, 14, 21 हे सगळीकडे हेच प्रमाण सापडतं. कळतं, हा रेशो सगळीकडे सेम सापडतो. ठीक आहे, त्यामुळे काही ठिकाणी मोठी वीट लागणार असली तरी ते 7चं कदाचित 10 करतील, मग 10, 20, 40 करतील. छोटी लागणार असेल तर 7, 14, 20 करतील, पण हा रेशो सगळीकडे सेम आहे. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग नो. जनरली घरांच्या याच्यासाठी 7, 14, 21 वापरलं जायचं. आणि जनरली ज्या मोठ्या मोठ्या शहराच्या भोवताली ज्या भिंती बांधलेल्या असायच्या तिकडे काय वापरलं जायचं, तिकडे वापरलं जायचं हे 10, 20 आणि 40चं प्रमाण. ओके, गंमत म्हणजे या सिव्हिलायझेशन मध्ये आता अगेन थोडी ऑफ द टॉपिक, पण मोहनजोदडोवरती पिक्चर आला होता. ठीक आहे, कोणी बनवलं होतं, गोवारीकरने बनवलेलं होतं पिक्चर. त्या पिक्चरचं म्युझिक दिलं होतं कोणी, रेहमानने दिलेलं. रेहमानचं सगळ्यात आवडतं वाद्य कुठलं? हा, रेहमान त्याच्या गाण्यांमध्ये सगळ्यात जास्त काय वापरतो, माउथ ऑर्गन, बासरी, बॉम्बे, त्याच्यानंतर रोजा, सगळ्यामध्ये फ्लूट जास्त आहे ना, बरोबर. त्याने मोहनजोदडोसाठी फ्लूट नाही वापरली कुठेच, रादर त्याला गोवारीकरने वापरून नाही दिली. का, कारण ते तेव्हा यूज मध्ये नव्हते फ्लूट. ठीक आहे, सो एवढे आणि हे एवढे डिटेल्स बघितलेले ना, कारण कुठे फ्लूट मिळालेच नाही ना, म्हणून तेव्हा यूज मध्ये नाही असं आपण म्हणूयात. ओके, बाय द वे जनरली हाऊसेस, घरं सगळी ही 1 किंवा 2 मजल्याची असायची. ओके, आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही विंडो, कुठल्याही घराची खिडकी ही रस्त्याच्या साईडने ओपन होणारी नसताची, सगळे साईडला असायचे, रस्त्याच्या साईडने नाही. ओके, हे झालं आपलं सगळं टाउन प्लॅनिंग बद्दल. इम्पॉर्टंट आणखीन काय तर ड्रेनेज सिस्टीम होती वेल डेव्हलप्ड. ओके, म्हणजे मलनिसरणाची व्यवस्था. आता सोसायटी काय होती आपण बघूया. ठीक आहे, समाज कसा होता हे बघूया. या समाजामध्ये डिस्टिंक्ट ग्रुप्स होते, वेगवेगळे असे ग्रुपिंग केलेलं होतं. ग्रुप म्हणजे काय, व्यापारी सेपरेट असायचे, शासक सेपरेट असायचे, किंवा त्याच्यामध्ये आणखीन म्हणजे जे क्राफ्ट्समन होते, कारागीर होते ते वेगळे असायचे, सामान्य नागरिक वेगळे राहायचे. सो इकडे हे प्रॉपर केलेलं असायचं टाउन प्लॅनिंग मध्ये.
आता या सगळ्यांना भांडी नीट बनवता यायची यांना, परंतु यांना सगळ्यांना कलाकुसर नाही करता यायची. तुम्हाला लक्षात येते हे जे सगळे हे चांगले सिव्हिल इंजिनियर होते, हे आर्किटेक्ट चांगले नव्हते. म्हणजे काय तर तुम्ही या वेळेचे बाकीचे जर सिव्हिलायझेशन बघितलं तर त्यांच्यामध्ये, आता फॉर एक्झाम्पल आपण ग्रीक सिव्हिलायझेशन बघूया. जुनं ग्रीक सिव्हिलायझेशनचं खासियत काय, त्यांच्यामध्ये क्राफ्ट पण चांगला असायचा. ठीक आहे, त्यांचे जे शिल्पकला दिसतील तर ते प्रत्येक शिल्पामध्ये एकदम मस्क्युलाइन बॉडी दाखवलेली असायची, कर्ली हेअर्स, बरोबर ना, प्रॉपर हे करून दाखवलेलं असायचे. तसं आपल्याकडे नसतील, तसं आपल्याला वैदिक संस्कृती आणि इथे पण सापडत नाही. पण वैदिक संस्कृतीमध्ये आपण चांगले कविता लिहू शकलो. ठीक आहे, किंवा इंडस व्हॅलीमध्ये आपण चांगले नगर रचना करू शकलो. सो हे जे आहेत हे सगळे चांगले चांगले कुंभार होते, चांगले दगड पण हे बनवायचे, पण हे चांगले कलाकुसर नाही चांगले करायचे. कळतं तुम्हाला? यांना पॉटर्स व्हील म्हणजे कुंभारचं जे चक्र असतं, चाक असतं, ठीक आहे, ते वापरता येत होतं, ते चांगल्या प्रकारे वापरता येत होतं, पण कलाकुसर नव्हती नीट करता येत. ठीक आहे, ओके. आणखीन महत्वाचं म्हणजे यांना दागिने बनवायला खूप आवडायचे. दागिने खूप ठिकाणी दागिने सापडतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप ठिकाणी दागिने सापडतात. उदाहरणार्थ कराची जवळ एक अलादीनो नावाची साईट आहे. या अलादीनोमध्ये खूप सारे नेकलेस सापडलेत, गोल्ड सिल्वरचे खूप सारे नेकलेस सापडलेत. त्याच्यानंतर आणखीन म्हणजे तुम्ही जर डायग्राम्स बघितल्या काही, आता ही दिस इज व्हेरी फेमस डान्सिंग गर्ल. ही उत्खननात सापडले मोहनजोदडोला. याच्यावरती पण दागिने आहेत, कळतंय? ही खूप फेमस आहे डान्सिंग गर्ल. त्याच्यानंतर आणखीन बघूया, टेराकोटाचे सील असायचे. आता सील म्हणजे काय तर नाणी नाही म्हणत आहे. सील कशासाठी असतो, तो सील मारला त्याच्यावरती असा असतो ना, शिक्के. हे शिक्के टेराकोटा असायचे, टेराकोटा वापरून केलेले असायचे, साधारणतः चौकोनी आकाराचे असायचे. या चौकोनी आकारांमध्ये त्यांना हे दिसत आहेत असे शिक्के मारलेले असायचे. ठीक आहे, आणि प्रत्येक जणांचे वेगवेगळे शिक्के असणार. या शिक्क्यांमध्ये स्टियाटाईट नावाचा एक मृदू दगड वापरलेला असायचा, स्टियाटाईट. याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. आणि ही जी आहे ना, हे जे दिसतंय ना, ही भाषा आहे, ही आपल्याला अजून कळालेली नाहीये. मुख्यतः यांची भाषा जी होती ही चित्रलिपी होती. ओके, आणि ओके, नुसती चित्रलिपी नाही तर हे लिहायचे कसे, तर हे सुरुवात करताना उजवीकडून डावीकडे लिहायचे, सॉर्ट ऑफ उर्दू फारसी या स्क्रिप्टनुसार. मग पुढची ओळ डावीकडून उजवीकडे, परत पुढची ओळ उजवीकडून डावीकडे, मग पुढची ओळ अशी. बरं, ऍक्च्युअली लिहायला सोपं आहे ना. हा, म्हणजे परत उचलून इथे आणा, परत उचलून इथे आणा. यांचे जनरली कपडे जे असायचे ते नॉर्मल कॉटन आणि वूल म्हणजे लोकर असायची, किंवा आपलं कापूसापासून बनवलेले असायचे. ओके, यांच्याकडची जनरली रेड आणि ब्लॅक पॉटरी आहे. ओके, ते तुम्हाला दिसले, बघितले नीट? हे चौकोनी शिक्के खूप सापडतात, प्रचंड प्रमाणामध्ये सापडतात. ओके, आता आपण जरा शोधायचा प्रयत्न केला की यांची धार्मिक काय होतं, यांची लाईफ नक्की रिलिजियस लाईफ काय होती. ओके, धार्मिक हे काय होतं, तर आता त्याच्यावरती एक तर फारसा हे आपल्याला मिळत नाहीत. ते जनरली मूर्तीपूजक नव्हते. अगेन जनरलायझेशन आहे हे सगळं, मूर्तीपूजक नव्हते. पण हे जे शिल्प सापडतंय या शिल्पामध्ये त्यांना आपल्याला कळतं की हे पशुपती होते. ठीक आहे, पशुपती म्हणजे अगोदरचे शिव, प्रोटोशिवा, शिवाच्या सारखे एखादं त्यांचं दैवत होतं. हा दैवत जनरली पशु म्हणजे प्राण्यांचं दैवत आपण मानू, कारण की खूप सारे प्राणी दिसतात. ठीक आहे, हत्ती दिसतोय, त्याच्यानंतर गेंडा दिसतोय, बायसन दिसतोय, त्याच्यानंतर वाघ आणि हे दिसत आहेत, खूप सारे प्राणी दिसत आहेत. ठीक आहे, फक्त फरक काय, घोडा नाही दिसत आहे. पण काही साईटवरती घोड्यासारख्या प्राण्याचे अवशेष मिळालेलेच. ओके, क्लिअर कट घोडा नाही दिसत आहे. दॅट इज वाय इम्पॉर्टंट आहे. आता हा जो आहे याच्यावरती तुम्हाला दिसेल की योगिक पोस्चर विथ 3 फेसेस अँड 2 हॉर्न्स.
ही इज सराउंडेड बाय 4 ॲनिमल्स, एलिफंट, रायनो, बफेलो आणि टायगर. ओके, 2 डिअर अपियर ऑन हिज फीट. ओके, अँड द ॲनिमल सराउंडिंग प्रोटेशिवा माइट हॅव बीन वर्शिप. सगळं माइट हॅव बीन चालू आहे, माहित नाही, जेव्हा स्क्रिप्ट कळेल त्यावेळेला कळेल, पण अदरवाईज. ओके, आणि मदर गॉडेस याच्यामध्ये तुम्हाला भरपूर दिसतं. ओके, काही ठिकाणी लोथल आणि इकडे असं वाटतं की रिच्युअल सॅक्रिफाईस पण होती. स्वस्तिक ही साईन होती. स्वस्तिक ही साईन सुद्धा होती. ओके, आता गंमत, हे जे मेसोपोटेमियम सिव्हिलायझेशन होतं, मेसोपोटेमिया म्हणजे सध्याचं इराक आणि इराणच्या इकडचं सिव्हिलायझेशन होतं. ठीक आहे, इराक आणि इराणच्या मधलं किंवा इराकच्या बाजूचं हे मेसोपोटेमियम सिव्हिलायझेशन, या सिंधू संस्कृतीला मेलुहा म्हणायचे. मेलुहा, मेलुहा, इमॉर्टल्स ऑफ मेलुहा ऐकलंय? इमॉर्टल्स ऑफ मेलुहा नावाचे एक पुस्तक आहे प्रसिद्ध, तर तसे मेलुहा म्हणायचे. बाय द वे, ह्यांच्याकडे म्हणजे मेटॅलिक असं कॉइन्स नाही सापडलेत की मेटॅलिक ट्रेड आहे. जनरली बार्टर ट्रेड होता. बार्टर सिस्टीम माहिती आहे ना? बार्टर ट्रेड होता. हां, बरोबर, धान्याच्या बदल्यामध्ये फळ अशा टाईपचं, आणि त्याच्यामध्ये पण कॉइन्स नाही सापडलेले आहेत. पण ह्यांचे सील जे आहेत ना, ह्यांचे सील मेसोपोटेमियामध्ये पण जायचे किंवा इजिप्शियन सिव्हिलायझेशन मध्ये पण सापडलेत. म्हणजे यांचा व्यापार खूप मोठा होता. रॅदर हे नगरं बसलेली जी होती ती मुख्यतः व्यापारावरती चालणारी होती. ओके, ओके, आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांची वेट, वजनाची जी सिस्टीम होती ती सिस्टीम होती 1, 2, 4, 8, देन 8 नंतर 16, 32 आणि 64 अशा पद्धतीमध्ये होती. बायनरी होती. ओके, म्हणजे आपण कसं 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो असं म्हणतो, ते 1 किलो नंतर 2 किलो, 2 किलो नंतर 4 किलो, 4 किलो नंतर 8 किलो, 8 किलो नंतर 16 किलो असं. आणि 64च्या नंतर होतं ते 160, 320, 640 आणि 1600 असं. आणि जनरली क्युबिकल शेपचे, अंड्याच्या आकाराचे वेट्स बनवलेले असायचे. आणि मेजरमेंटची जी सिस्टीम होती ती फीट आणि क्युबिक होती. तो जो मगाचा आपण ग्रेट बाथ दाखवलेला मोहनजोदडोचा, ती एखादी धार्मिक जागा असावी असं मानण्यात येत आहे. कारण की ती अशी मधल्या ठिकाणी आहे, बरोबर, ज्याच्या खालच्या साईडला सामान्य माणसं, वरच्या साईडला मोठाले म्हणजे ज्याला अप्पर क्लास असं राहिले जायचं. त्याच्यानंतर तो एक कॉमन रिच्युअल असायचा असं मानलं जायचं. ओके, ओके, आता आपण बघूया फक्त त्यांचं ॲग्रिकल्चर, ते शेती कसं करायचे. त्यांच्या ॲग्रिकल्चरमध्ये कापसाची शेती करायचे. त्याच्यानंतर हे जे कापूस होतं, या कापसाला ग्रीक लोक सिंडॉन म्हणायचे. सिंडॉन, SYNDON, सिंडॉन म्हणायचे. ओके, यांच्याकडे एलिफंट आणि रायनोसॉरस खूप असायचे, एक शिंगी गेंडे. पण हे घोड्यावरती आधारित ही संस्कृती नव्हती. नंतर जसं वैदिक काळामध्ये जेवढे मोठ्या प्रमाणात घोडे वापरायला लागले तसं इथे बिलकुल नव्हतं. एक सुरकोटडा नावाची साईट आहे. सुरकोटडा नावाची एक साईट आहे गुजरात मधली. या साईट वरती काही घोड्याचे अवशेष मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर रुपर इथली एक साईट आहे. ही रुपर साईट पण खूप इंटरेस्टिंग. या रुपर साईट वरती एका माणसाच्या बरोबर कुत्र्याचा पण मृतदेह आढळतो. म्हणजे बरियल, म्हणजे माणसाला पुरलंय, त्या माणसाबरोबर कुत्र्याला सुद्धा पुरलेलं दिसतं. ठीक आहे, व्हॉट डज इट शो? हे काय दाखवतं?
मग चांगले संबंध होते. बेसिकली कुत्र्याचे आणि माणसांचे खूप चांगले संबंध असणार ते, बरोबर. Presenting Chanakya Mandal Parivar's online platform, chanakyamandalonline.in, enabling you to study from the comfort of your home from the best educators like our founder director Dharmadhikari sir and other expert faculty members. Thousands of MCQs for practice, mock test of UPSC MPSC standards to build your confidence levels. All these hundreds of hours of videos, question banks and notes now are available only at rupees 10,000. Yes, you heard it right. Only rupees 10,000 if you register before 10th of May. And for MPSC, perhaps this is the only full video course available anywhere. So don't wait, follow the process given on the screen and kickstart your journey with confidence. Enroll now, stay home, stay safe, happy learning.